सुरूच असतं. ऑल इंडिया रेडिओवर अतिथी म्हणून बोलावले जातातच आणि एवढं कार्य म्हटल्यावर मोठे पुरस्कार मिळणं हेही अपेक्षित आहेच. त्यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार पटकन सांगते आणि पुढे जाऊया. कोविड योद्धा हा पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात त्यांना दिला गेला. अटल गौरव पुरस्कार हा त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना मिळाला. सिंधुदुर्ग ही कोकण भूमी असल्यामुळे कोकण रत्न पुरस्कारही प्राप्त झाला आहे. आणि शिवाय झी मीडियातर्फे यूथ आयकॉन हा पुरस्कारही मिळाला. या कामात व्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी म्हणून तर्पण फाउंडेशनचे डायरेक्टर जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं आणि त्यांच्या कामाला आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. आज प्रमुख वक्ते लाभले आहेत. प्राध्यापक देवेंद्र पै यांनी युवा क्षेत्रात जाण्यापूर्वी एशियन एजमध्ये इंटर्न म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर खासदार राजीव चंद्रशेखर यांचे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा कार्यकाळ सुरू झाला. नंतर त्यांनी ASMI करिअर कनेक्ट नावाची कंपनी सुरू करून सामाजिक उद्योजकाची भूमिका साकारली, ज्यामध्ये त्याने महाराष्ट्रातील सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्याला आता खरंच गरज आहे नवीन पिढी घडवण्याची, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची. इथेही आपल्याला खरे तुमच्याबरोबर तुम्ही नातवंडांना, मुलांना, शेजारच्या बाजारच्या तरुण वर्गाला घेऊन यावं अशी अपेक्षा आहे. आपण नक्की त्या दृष्टीने काम करूया. देवेंद्रजी पै यांनी त्रिपुरातील राजकारण आणि शासन या विषयावर एका पुस्तकासाठी सहलेखन केले आहे. 3 वर्ष त्यांनी मुंबईत मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक विज्ञान शिकवले. ते 3 विद्यापीठांमधील 3 अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक मंडळावर आहेत. खरंच तरुण कर्तबगार आज सगळे स्टेजवर उपलब्ध आहेत. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईद्वारे आयोजित VESIM लीड फेस्टचे ते सहसंस्थापक देखील आहेत आणि बातम्यांच्या वादविवादांमध्ये भाग घेतात. सध्या राज्यशास्त्रात PhD करत असताना श्री देवेंद्रजी हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी RMP येथे मुख्य शैक्षणिक अधिकारी आहेत, जे सिव्हिल 20 म्हणजे G20चे सचिवालय आहे. तसेच ते कोर्स डायरेक्टर म्हणून RMPच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लीडरशिप मुंबई येथे नेतृत्व, राजकारण आणि प्रशासन या विषयावरील पदव्युत्तर कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. ते होते असं म्हणायचं, कारण आताच ते नुकतेच दिल्ली युनिव्हर्सिटीत असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले आहेत. आपल्यासाठी वेळात वेळ काढून त्या हजर झाले. रात्री त्यांचं फ्लाईट डिले झालं, लगेच डिले झालं, तरी ते इथे वेळेवर उपस्थित राहून विश्रांती न घेता लगेच कार्यक्रम सुरू करूया म्हणाले. त्यांच्या प्रचंड अनुभवाचा, अभ्यासाचा आवाका खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आपण पुन्हा त्यांना बोलवलेलं आहे. आजच्या तरुण तडफदार भारताचे जणू काही ते प्रतिनिधीच आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारताची जगाला विश्वमित्र म्हणून ओळख करून दिली आणि आता विश्वगुरू म्हणून प्रस्थापित करत आहेत. या त्यांच्या परराष्ट्रीय धोरणाची झलक आज आपल्या पुढे देवेंद्रजी सादर करतील. त्यांचे आपण उत्साहाने स्वागत करूया आणि मी माईक त्यांच्याकडे सुपूर्द करते. कार्यक्रमानंतर आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त करतील. त्याआधी मी रवींद्रजी कट्टी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करायची विनंती करते. आजच्या विषयाची सुरुवात करूया. अभ्यास माझा इंग्लिशमध्ये आहे, सो मराठी इंग्लिश मराठी असं आपण करत राहू. सर्वप्रथम मी या मंचाचं अभिनंदन करेन की इंटरनॅशनल रिलेशन्स विषय घेऊन बोरिवलीत ॲक्टिव्हिटीज होतात. मी मुंबईचाच, बोरिवलीचाच
आणि पॉलिटिकल सायन्सचाच विद्यार्थी. पण लहानाचा मोठा होताना इथे इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा पॉलिटिकल सायन्स यावरचे सगळे कार्यक्रम जे होतात ते पार्ले, दादर आणि दादरच्या पुढे या बाजूला कधीच काही होत नव्हतं. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचं किंवा आपल्या युवकांचं त्या क्षेत्रात ओरिएंटेशनही नव्हतं. सो इथे या मंचाची अपेक्षा पण हीच आहे की युवकांनी, विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमात यावं, सहभागी व्हावं आणि त्याकडनं त्यांचं इंटरेस्ट वाढेल इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयावर. आजचा विषय मला साठे काकांचं आमचं 2 महिन्यापासून बोलणं सुरू होतं. मी मार्च महिन्यात G20 गेल्या वर्षी मला वाटतं ते गेल्या वर्षी मार्च महिन्यात G20 हा विषय मांडला होता आणि त्यानंतर इथेच डेव्हलपमेंट वगैरे सुरू होतं म्हणून तो आमचा विषय राहिला. पण त्यांनी म्हटलं होतं की ओव्हरऑल G20 मध्ये आपण अचीव काय केलं आणि ओव्हरऑल या 10 वर्षात मोदींच्या फॉरेन पॉलिसीचे हायलाइट्स काय होते असा एक विषय मांड. आणि तेव्हापासून त्या विषयाची तयारी मनात होती, सुरूच होती. आणि मला वाटतं आपण 1-1.5 महिन्यापूर्वीच हे ठरवलं की आज आपण हा कार्यक्रम करणार आहोत. तर कार्यक्रमाच्या टायटलवरती आम्ही चर्चा केली की काय शेवटी आपण विश्वगुरू आता झालोय का? आपण अजून विश्वगुरू झालेलो नाही आहोत. बट दॅट इज अवर एम, दॅट इज अवर टार्गेट. मग आता आपण कुठे आहोत? आणि हे मोदींच्याच काही भाषणात निघालेलं आहे, काही पॉलिसी पेपर्स मध्ये निघालेलं आहे की आपण विश्वबंधू झालेलो आहोत. सो आजच्या कार्यक्रमाचा टायटल विश्वमित्र ते विश्वगुरू, अ ग्लिम्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी अंडर प्राईम मिनिस्टर मोदी असं ठेवलं. नेक्स्ट. सो काही इमेजेस आहेत, प्रॉमिनंट इमेजेस आहेत. सर्वप्रथम जो फोटो आहे तो G20चा आहे. दुसरा जो फोटो आहे आपल्या G20 मध्ये आपण आफ्रिकन युनियनला जेव्हा स्वीकारलं आणि आपण दिल्ली डिक्लेरेशन जे डिक्लेअर केलं त्याचा आहे. आणि तिसरा हा जो फोटो आहे तो ट्रम्प बरोबर जो कार्यक्रम झाला होता त्याचा आहे. विच वर स्टँड पॉइंट्स किंवा प्रॉमिनंट इमेजेस ऑफ मोदीज डिप्लोमसी. कशी होती त्याचं जरा नॉलेज घ्यायला हवं. सर्वात आधी आपण इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये किंवा इंटरनॅशनल हॅपनिंग्स मध्ये एक सिरियस प्लेअर नव्हतो. हे फॅक्ट आहे. प्रॉब्लेम कुठे होता? वी डिडंट इवन एस्पायर टू बिकम अ सिरियस प्लेअर. म्हणजे त्यावेळेला आपण मे बी इंटरनल राजकारणात, इंटरनल पॉलिटिक्स मध्ये इतके व्यस्त होतो की आपल्याला इच्छाही नव्हती की अरे 10 वर्षापूर्वी G20 कोणाला माहिती होतं? कोणालाच माहिती. पॅसिफिक ओशन मध्ये चायनीज अतिक्रमण होतंय म्हणून त्याला आपण काहीतरी रिस्पॉन्स द्यायला हवं, किंवा बे ऑफ बेंगॉल मध्ये होतं हे आपल्याला माहिती होतं? माहिती नव्हतं. तर म्हणजे मी इंटरनॅशनल रिलेशनचा विद्यार्थी. तर मॅक्सिमम वी स्टडीड इन इंटरनॅशनल रिलेशन्स इज सार्क, साऊथ ईस्ट एशियन अलायन्स फॉर रिजनल कोऑपरेशन, आणि दुसरं युनायटेड नेशन्स. त्या पलीकडे आणि युरोपियन युनियन, युरोपमध्ये ऍक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत. पण त्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि भारत कुठेच नव्हतं. आपल्याला हे सगळं एलियन वाटायचं. दुसरं, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की जेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी न्यूक्लिअर टेस्ट आपण केले होते, US आपल्यावरती नाराज झालं आणि त्यांनी आपल्यावरती सँक्शन्स इम्पोज केले. आपण सँक्शन्स, वी डेल्ट विथ द सँक्शन्स. डिड दॅट हर्ट अस? इट डिड हर्ट. डिड दॅट बेनिफिट अस? इट डिड बेनिफिट. सँक्शन्स असल्यामुळे आपण इंडिजिनियस टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. पण ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट वी वर हर्ट, जस्ट लाईक रशिया इज हर्ट टुडे बिकॉज ऑफ द सँक्शन्स. सो म्हणजे मी ही पार्श्वभूमी का देतोय? कारण भारताने भारताच्या एका मिसाईलची टेस्ट केली, भारताच्या टेक्नॉलॉजीची टेस्ट केली. US ला आम्ही आधी इन्फॉर्म नाही केलं किंवा USनी हे डिटेक्ट नाही केलं. त्यांना राग आला की तुम्ही तुमच्या देशात तुमची टेक्नॉलॉजी कशी टेस्ट केली आणि आमच्यावरती सँक्शन्स इम्पोज केले इंटरनॅशनल. म्हणजे त्यांची ती हिंमत होती त्यावेळेला आणि आपण एक्सेप्ट केलं त्यावेळेला. बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले होते अटल बिहारी वाजपेयींच्याच वेळेत, he was the first president to visit India since John F. Kennedy.
10 वर्षाच्या नंतर एक US प्रेसिडेंटला वाटलं की त्यांनी भारतात यायला हवं. आता यावेळेचे अजून एक सिग्निफिकन्स सांगतो. फॉर द US, इंडिया अँड पाकिस्तान वर द सेम, और पाकिस्तान वॉज मोर ऑफ एन अलाय ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम. सो जेवढ्याही इंडियाचे ट्रिप्स आपण म्हणतो ना US प्रेसिडेंटचे झाली, तेवढे त्यांचे पाकिस्तानचे ट्रिप्सही त्यावेळेला झाले. पाकिस्तानात एक दिवस आले, भारतात एक दिवस आले, परत गेले. भारतात एक दिवस आले, परतीला पाकिस्तानला उतरले, परत गेले. इन द 80s, 90s, एस्पेशली 90s, जेव्हा क्लिंटन आले, त्यानंतर भारताचे संबंध वाढले. अटल बिहारी वाजपेयींचा भरपूर मोठा रोल होता, मनमोहन सिंगचा मोठा रोल होता. तुम्हाला आठवत असेल की US बरोबर आपण ते 1-2-3 अग्रीमेंट साईन केलं होतं, न्यूक्लिअर डील. आणि त्यावेळेला लेफ्ट पार्टीजनी त्याचा भरपूर विरोध केला. BJP पण कन्फ्युज होती त्यावेळेला, समर्थन करायचा, विरोध करायचा. मला आठवतंय चर्चगेटमध्ये मोठा कार्यक्रम झाला होता त्याचा विरोध करण्यासाठी, BJPचाच. आणि ते 1-2-3 अग्रीमेंट, बट मनमोहन सिंग वॉज हेल बाउंड टू पास दॅट अग्रीमेंट अँड आय विल डू इट ॲट ऑल कॉस्ट म्हटलं त्यांनी. लेफ्टनी सपोर्ट, पाठिंबा मागे घेतला, मुलायम सिंग यादवनी सपोर्ट दिलं अँड ती गव्हर्नमेंट टिकली. सो आपण एकदम प्रो US झालो त्यावेळेला, म्हणजे अटलजींच्या काळातही, मनमोहन सिंगजींच्या काळातही. म्हणून आता आपण जे पुतीन, रशिया हे सगळं ऐकतोय, मनमोहन सिंगचे 10 वर्ष होते, त्यावेळेला पुतीन नव्हते का? त्यावेळेला रशिया नव्हतं का? आपण त्यावेळेला पुतीन, रशिया इतकं ऐकलंच नाही. आपण US फक्त ऐकलं. अजून एक आपली मिडल ईस्टर्न पॉलिसी जी होती, मिडल ईस्टची जी पॉलिसी होती, इट वॉज हेविली ऑब्सेस्ड विथ वन, they are pro Pakistan and they were pro Pakistan at that point of time because of the common religion. दुसरं, आपले जे मुस्लिम्स आहेत, भारतातल्या देशातले मुस्लिम्स, that is the only connect which we had with Muslim countries, and perhaps the only two good relations we had with Muslim countries, त्यातला एक इराण होता, who does not have good relations with any of the other Muslim countries. So that was a big problem. We had negligible, relationship with the Middle East. China नी जी झेप घेतली या 10-20 वर्षात मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, वी मिस दॅट मिस. वी डिडंट इवन सी व्हॉट चायना इज डुईंग. म्हणजे कधी कधी कसं होतं की आपण रिॲक्ट तरी करू, आपण काही रिॲक्टच नाही केलं. म्हणजे आपल्याला काही पडलेलीच नव्हती बाहेर जे होतंय, कारण कोएलेशनचा काळ होता. म्हणजे नरसिम्हा राव completed his 5 terms. After that, a series of unstable governments in this country. It was only when Atal Bihari Vajpayee became the Prime Minister in 98, कुठेतरी तरी ते कोएलेशन गव्हर्नमेंट होतं, 1 वर्षात परत इलेक्शन झाले, पण कुठेतरी ती स्थिरता येत गेली. त्यानंतर मनमोहन सिंग आले, मग मोदी आले, आणि आता एकदम ते स्थिर झालेलं आहे. So, because of strong control over domestic politics, India can think about international policy and international relations. This is a fact. Domestic policies and domestic politics have an impact on India's foreign policy. म्हणजे त्यावेळेला फॉरेन पॉलिसी श्रीलंकेबरोबर आपण कसं डील करायचं हे मनमोहन सिंगच्या काळात DMK ठरवायची. तमिळनाडूतलं एक DMK ठरवायचं की, म्हणून आपण त्यावेळेला स्टँडच घेतलं नाही. त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल श्रीलंकेत सिव्हिल वॉर सुरू होतं, LTT संस्था होती, तमिळ एलम त्यांना हवं होतं, आणि भरपूर मोठा क्लॅश सुरू होता तिकडे. आपण काहीच स्टँड घेतला नाही, बिकॉज DMK वॉज इन अलायन्स विथ द UPA and they used to dictate. I'm pretty sure Manmohan Singh would have loved to take a stand there, at least give out a statement. आपण तेवढंही नाही केलं की आमचा काही संबंध नाही. Lastly, we were a victim of terrorism, and I think we are one of the first and the earliest victims of terrorism, especially cross-border terrorism. So, आणि ठीक आहे, चालू आहे, होत आहे. It is India fighting its own war. आपण जगात जाऊन सांगायचो US आम्हाला सपोर्ट कर, XYZ कंट्री आम्हाला सपोर्ट करा, बघा पाकिस्तान आमच्या बरोबर काय करते, बघा पाकिस्तान आमच्यावर, आणि कोणी आमच्या बरोबर त्यावेळेला आलेही नाही. लास्ट, आपला इतका मोठा डायस्पोरा आहे, आणि डायस्पोरा हा रिसेंट नाही आहे. डायस्पोरा म्हणजे जेव्हा ब्रिटिश रूल होता भारतात, अनेक लोकांना ब्रिटिशांनी इथून वर्कर्स म्हणून नेलेत. म्हणजे हे जे करेबियन मध्ये, वेस्ट इंडिज मध्ये अनेक लोक जे आहेत, ते ब्रिटिश काली इथून
तिकडे गेलेले आहेत. तसे तुम्हाला नेदरलँड्समध्ये पण भेटतील की 4, 5, 6, 7 पिढी नेदरलँड्समध्ये त्यांचे झालेले आहेत, मलेशियामध्ये आहेत. पण कधी आपण या लोकांचा विचार नाही केला. म्हणजे अटलजींचं एक हे होतं की त्यांनी त्याच्यात NRIsला थोडं एंगेज करू, पीपल ऑफ इंडियन ओरिजिन हे सुरू केलं, बट दॅट वॉज व्हेरी लिमिटेड एंगेजमेंट. नेक्स्ट स्लाइड. नाउ हाउ Prime Minister Modi began his foreign policy. First year of Prime Minister Modi. सर्वात आधी त्यांनी जेव्हा त्यांची शपथविधी होती, त्यांनी सगळ्या सार्क कंट्रीजच्या हेड्सना बोलवलं, हेड्स ऑफ गव्हर्नमेंट, इन्क्लुडिंग पाकिस्तान. सो दॅट वॉज अ बिग शिफ्ट. आणि मला वाटतं असं भारतात एकतर इतका मोठा शपथविधीचा समारंभ हा पहिल्यांदाच झाला होता अनेक वर्षांमध्ये. त्यातल्या त्यात फॉरेन डिग्निटरीजला शपथविधीत बोलवणं, म्हणजे मी तरी ऐकलं नव्हतं, माझ्या आधी झालं असेल पण मी ऐकलं नव्हतं. सो इट वॉज समथिंग न्यू. अँड ही म्हणजे सार्कला बोलवलं म्हणजे सार्क म्हणजे आपले सगळे नेबर्स, म्हणजे नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आपण त्यात डिक्लेअर केली की नो वी केअर फॉर यू. कारण वी आर अ बिग ब्रदर. आपल्या अवतीभोवती जेवढी कंट्रीज आहेत, श्रीलंका म्हणू, पाकिस्तान, बांगलादेश, ऑल आर ऑन अ ब्रिंक ऑफ इकॉनॉमिक ब्रेकडाऊन. पाकिस्तान इज ऑलरेडी अ फेल्ड स्टेट. व्हॉट्स हॅपनिंग इन बांगलादेश. मालदीव्स मध्ये किती वेळा तिकडे कू झालेला आहे. म्यानमारमध्ये हे रोहिंग्याचं प्रॉब्लेम वगैरे आपल्याला ऐकायला मिळतं. सो आपण पाकिस्तान पीएमलाही बोलवलं. त्याच्यात मोदीजींनी सांगितलं की माझ्यात बॅगेज नाहीये माझ्यावर काही, की मी पाकिस्तानचा फक्त विरोध करणार आहे. अटलजींनी एक वाक्य म्हटलं होतं की यू कॅन चेंज एनीवन बट यू कॅनॉट चेंज युअर नेबर्स. यू हॅव टू एक्सेप्ट देम अँड यू हॅव टू एंगेज विथ देम. आणि मोदींनी तशीच ती सुरुवातही केली. Prime Minister Modi's first foreign visit was Nepal. Again, at that point of time, Nepal was undergoing heavy political turmoil. तिथे चर्चा होती की चायनीज इन्फ्लुएन्स भरपूर वाढलेला आहे आणि भारत काहीच करत नाहीये. सो आपण एक बिग अनाउन्समेंट, प्राईम मिनिस्टर मोदीज फर्स्ट फॉरेन ट्रिप टू नेपाळ. आपण त्याच वर्षी चायनीज प्रीमियरला होस्ट केलं. तुम्हाला आठवत असतील फोटोज महाबलीपुरमचे होते. म्हणजे आपण जस्ट लाईक पाकिस्तान बॅगेज नाही, तसंच चायना बरोबर पण आमचा बॅगेज नाहीये. वी आर ओपन टू सिट अँड टॉक, टू कम्युनिकेट, टू एंगेज. लेट अस सी व्हॉट वी कॅन डू टुगेदर. ओबामाला जानेवारी 2015 मध्ये आपण 26 जानेवारीला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. दिस वॉज द फर्स्ट टाइम द US president came to India's Republic Day function as a chief guest. Second interesting trivia about this. This was the program in which Obama sat in an open space the longest time in his entire presidency outside the US. Outside the US, he has never spent this amount of time in open space because of course, security reasons. So that was again a big move. की ओबामाला आणणं आणि इतका पूर्ण ते सेरेमनीमध्ये बसवून ठेवणं त्या कार्यक्रमात आणि त्यांनी स्वीकारणं. ओबामाच्या बाबतीत अजून एक ट्रिव्हिया असा आहे की 2014 मध्ये जेव्हा इलेक्शन रिझल्ट्स आले, शपथविधी झाली नव्हती, ओबामा मेड अ फोन कॉल टू प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी टू कॉंग्रॅच्युलेट हिम फॉर द विक्ट्री अँड लवकर तुम्ही प्रधानमंत्री व्हा आणि आपण सोबत काम करू. So this was Prime Minister Modi's stature and the stature of that mandate, which was huge, which made the President of the United States call up Narendra Modi even before he became the Prime Minister of India. So that shows, म्हणजे ठीक आहे सुपर पॉवर वगैरे आपल्याला अजून विश्वगुरु बनायचंय, बट आपण काहीच नव्हतो असंही नाहीये. जेव्हा सर्जिकल स्ट्राईकचं आपण म्हणतो, द फर्स्ट एक्सपेरिमेंट विथ सर्जिकल स्ट्राईक वॉज विथ म्यानमार, विच हॅपन्ड इन जून 2015. अँड ऑफकोर्स दिस वॉज डन इन कोऑर्डिनेशन विथ द गव्हर्नमेंट ऑफ म्यानमार. त्यानंतर मी इथे फक्त UK व्हिजिट घातली, पण त्यात US व्हिजिट पण होती. पहिल्याच 1.5 वर्षामध्ये 2 व्हिजिट्स इंटरनॅशनल झाले प्रधानमंत्रीचे एक्सपेरिमेंटल मोडमध्ये. मला वाटतं त्यांनी फेब 2015 मध्ये एक मीटिंग घेतली होती मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या सिनियर ऑफिशियल्सची आणि डिप्लोमॅट्सची, की आपण डायस्पोराला कसं एंगेज करू शकतो, आयडियाज द्या, सुचवा. आणि त्यानंतर 2
ट्रिप्स झाले UK आणि US, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा असं दिसले की फक्त इंडियन कम्युनिटीसाठी तिकडे कार्यक्रम होतोय आणि भारताचे प्रधानमंत्री UK किंवा US मध्ये जाऊन तिकडच्या इंडियन कम्युनिटीशी चर्चा करतायत किंवा भेटतायत किंवा त्यांच्याशी इंटरॅक्शन करतायत. यापूर्वी असे कार्यक्रम झालेच नव्हते. असे झाले असतील तर तिकडच्या इन्फ्लुएन्शियल इंडियन्सना अशाच एका छोट्याशा रूम मध्ये बोलवून 20, 30, 40, 50, 100 लोकांशी जे हुज हू आहेत त्यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी यापूर्वी इंटरॅक्शन केले असतील. पण पहिल्यांदा असं झालं की तो तिकडचा एक कॉमन पर्सन आहे, जो एक सामान्य भारतीय विदेशात राहतोय, त्यांच्यासाठी प्रधानमंत्र्यांनी एंगेजमेंटचे कार्यक्रम केले आणि दिस वॉज जस्ट द बिगिनिंग. त्यानंतर कंटिन्युअसली होत राहील. नेक्स्ट, नेबरहुड फर्स्ट पॉलिसीमध्ये जसं 2014 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सार्क कंट्रीजना बोलवलं. 2019 मध्ये त्यांनी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह बिमस्टेक कंट्रीजला बोलवलं 2019 मध्ये, आणि परत 2024 मध्येही तेच केलं. बिमस्टेक आणि सार्क मध्ये फरक काय आहे? सर्वात मोठा पाकिस्तान नाही आणि अफगाणिस्तान नाही, कारण हे बे ऑफ बेंगॉलचे कंट्रीज आहेत. बाकी सगळे कंट्री सेम आहेत. सो वी हॅव शिफ्टेड आवर फोकस फ्रॉम सार्क टू बिमस्टेक नाव. कंट्रीज सगळेच सेम आहेत पाकिस्तान सोडून. दुसरं, प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तान, श्रीलंका, चीनलाही भेट दिली अपार्ट फ्रॉम विजिट्स टू नेपाळ अँड अदर कंट्रीज. सो दीज आर 3 troublesome countries who we did not have a very good relation rapport with. आपल्याला वाटतं श्रीलंकेबरोबर आपले भरपूर चांगले संबंध आहेत, पण असं नाहीये. देर इज ह्यूज बॅगेज ऑफ LTTE. त्यानंतर तिथे जे काही क्लॅशेस झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे की जे तमिळ तिकडचे होते, इकडनंच तिकडे गेले होते आणि त्यांना त्यांची भूमी हवी होती. इंडिया नेव्हर टूक अ पोझिशन की कोण चुकीचं आहे कोण बरं आहे याच्यात. म्हणजे वी नेव्हर कंडेम द ऍक्ट्स ऑफ टेररिझम जितकं आपण ब्लेटंटली करायला हवं होतं. सुब्रमण्यम स्वामींनी अनेक त्याच्यावरती लेक्चर्स पण घेतलेली आहेत. पण अगेन बोथ अटल बिहारी वाजपेयी अँड मनमोहन सिंग were at the mercy of DMK or AIADMK, who had their domestic vote bank having a stake in the politics of Sri Lanka. त्यानंतर 2018 मध्ये आपण रिपब्लिक डेला परत एक एक्सपेरिमेंट केलं. आसियान कंट्रीजचे आपण जे मेंबर्स आहेत त्यांना आपण सगळ्या हेड्स ऑफ स्टेटना रिपब्लिक डे गेस्ट म्हणून बोलवलं. अगेन हे सगळं आपण लुक ईस्ट किंवा ऍक्ट ईस्ट जी पॉलिसी आहे, आधी आपण लुक करत होतो, आता आपण ऍक्ट करतो. वी आर ऍक्टिंग ऑन इट. जेव्हा गरज पडली तेव्हा नेपाळ, श्रीलंका, मॉल्डीव्स, आपण या सगळ्या देशांमध्ये फॉरेन एड पोहोचवलेलं आहे. अँड समटाइम अँड वी हॅव बीन व्हेरी डायनॅमिक इन आवर फॉरेन पॉलिसी. म्हणजे मॉल्डीव्सचं सर्वात लेटेस्ट उदाहरण आहे. मॉल्डीव्सनी एक अँटी इंडिया स्टॅन्स घेतला त्यांच्या पॉलिटिकल पार्टीनी. प्रधानमंत्री मोदींनी अँटी मॉल्डीव स्टेटमेंट दिलंच नाही. त्यांनी फक्त एक ट्विट केलं, चला आपल्याचकडे आपण एन्जॉय करूया, कशाला आपण दुसऱ्या देशात जायची गरज आहे, लक्षद्वीप. आणि ओव्हरनाईट गव्हर्नमेंटनी पूर्ण मशिनरी लावली, कारण ओव्हरनाईट अक्षय कुमार पासून सगळ्यांचेच ट्विट्स होते त्या बाबतीत. मग इज माय ट्रिपनी म्हटलं आम्ही मॉल्डीवचे सगळे बुकिंग कॅन्सल करतोय आणि लक्षद्वीप एकदमच ते व्हायरल झालं. मॉल्डीव्स इकॉनॉमी इज बेस्ड ऑन टुरिझम अँड मेजॉरिटी ऑफ द टुरिस्ट आर इंडियन्स. So if Indians don't go to Maldives, how will they get money? This forced Maldives to apologize to India publicly. आता आपण तर त्यांना पब्लिकली कुठेच काही ब्लेम केलं नाही, बट मॉल्डीव्स पब्लिकली अपॉलोजाइज टू इंडिया. आणि आता तिकडे त्यांना जेव्हा गरज होती, वी हॅव प्रोव्हाइडेड एड टू देम. सो वी आर दिस बिग ब्रदर. ठीक आहे, तुम्ही छोटे आहात ना, तुम्ही ठीक आहे नटखट करणार, तेव्हा मी ओरडीन पण तुला, तेव्हा मी थोडा टिफ पण राहील, पण मी मोठा भाऊ आहे. गरज लागली तर माझ्या खिशातनं मी पैसे काढून तुला देणार. अँड दॅट इज इफ वी डू इट इन अ व्हेरी पॉझिटिव्ह, इट्स अ गुड थिंग. आपण अजून एक निर्णय घेतला प्राईम मिनिस्टर मोदीच्या काळात की वी विल वर्क व्हेरी क्लोजली विथ हुएवर इज इन पॉवर इन दोज कंट्रीज. सो म्यानमारमध्ये आपण डेमोक्रेसी हवी आहे हे नाही केलं. तिकडे मिलिटरी junta ऑपरेट करते, आपण मिलिटरी junta बरोबर एंगेज केलं. त्याचं सोल्युशन हे होतं जेव्हा टेररिस्ट तिकडनं आपल्या
ईस्टर्न साईडवरती येत होते. आपण जुंटाबरोबर एंगेज केलं, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि तिकडे सर्जिकल स्ट्राईक केलं. म्यानमार गव्हर्नमेंट डिड नॉट हॅव अन ऑब्जेक्शन टू इट. सो द थिंग इज इंडिया फर्स्ट. तुमच्या देशात काय होते ते तुम्ही बघा. माझे इंटरेस्ट कुठे आहेत मी ते बघणार. माझे इंटरेस्ट समजा एका डिक्टेटर बरोबर डील करण्यात आहेत. भारताचे इंटरेस्ट मी डिक्टेटर बरोबर डील करेन. इट इज अ व्हेरी प्रॅग्मॅटिक रिअल काइंड ऑफ वर्ल्ड व्ह्यू. नेक्स्ट, मी जस्ट एक इन्फॉर्मेशनसाठी स्लाइड घेतली आहे की टॉप 15 रेसिपिएंट्स ऑफ इंडियन फॉरेन एड जे आपण डोनेशन्स देतो दुसऱ्या कंट्रीजना. सर्वात आधी भूतान आहे, नेक्स्ट नंबरवरती अफगाणिस्तान आहे, तिसऱ्या नंबरवरती नेपाळ आहे, कंट्री वाईज चौथ्या नंबरवरती मॉरिशस आहे, त्यानंतर श्रीलंका आहे, त्यानंतर मॉल्डीव्स आहे, त्यानंतर बांगलादेश आहे, त्यानंतर म्यानमार आहे, त्यानंतर सेशल्स आहे, त्यानंतर मंगोलिया आहे, त्यानंतर बाकी अदर डेव्हलपिंग कंट्रीज, आफ्रिका, हे सगळे कॉन्टिनेंट्स आहेत आणि क्लस्टर ऑफ कंट्रीज आहेत. So all the countries which have been receiving foreign aid extensively in a huge quantity are all our neighbors. So it is not just आपण त्यांना रिपब्लिक डे वर बोलवलं आणि मंचावरती बसवलं, आपण त्यांच्या देशात प्रधानमंत्री मोदी प्रवास करून आले. We have invested our foreign aid in all these countries. Next slide. So talking about foreign aid and talking about Pakistan, we cannot, give an exclusive slide for that. One thing which we have done is we have separated Pakistan from India's foreign policy aims. म्हणजे आपण जे काही आता मी पहिल्या स्लाइड मध्ये फक्त पाकिस्तानला बोलवलं, पण त्यांना वेगळं करून बोलवलं नाही. सारकला बोलवलं त्यात तुम्ही आलात, बिमस्टेकला बोलवलं त्यात तुम्ही बिमस्टेक मध्ये नाहीच जात. सो वी हॅवंट कनेक्टेड आवर फॉरेन पॉलिसी विथ पाकिस्तान, विच वॉजंट द केस प्रिव्हियसली. आपले सगळे निर्णय पाकिस्तान, इंडिया, मग इंडियाला रशिया सपोर्ट करतोय तर पाकिस्तानला US सपोर्ट करणार, म्हणजे हे इंटरकनेक्टेड होतं. आता तसं नाहीये. यामध्ये वी हॅव बीन व्हेरी असर्टिव्ह म्हणजे सर्जिकल स्ट्राईक्स म्यानमारमध्ये झाले, सर्जिकल स्ट्राईक्स आपण पाकिस्तानमध्ये केले. चायनीज जेव्हा इन्क्लुजन झालं डोकलाममध्ये, आता चायनालाही वाटलं असेल तर 1962 सारखं केस वॉक असेल, पण असं नाही. आपण एक स्ट्रॉंग स्टँड घेतला. अँड आय थिंक that म्हणजे a series of incidents lasted 72 days. मे बी आजही तिकडे चायनीज बॉर्डरवरती आणि भारताच्या बॉर्डरवर टेन्शन आहे, बट ते तिथेच थांबलेले. आपण त्यांना इथे यायला दिलं नाही, आपण पण त्या बाजूला अजून गेलो नाही. स्टेटस को आहे, आपण ते वाढताही दिलं नाही. सो दॅट इज ऑल्सो ज्याला आपण म्हणतो की कुठेतरी आपण ते थांबवून ठेवलेलं आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो भारतात आले होते आणि जस्टिन ट्रुडो हॅज अ हिस्ट्री ऑफ सपोर्टिंग, म्हणजे आता ते जास्त दिसून येते पण त्यावेळेलाही दिसत होतं, खालिस्तानी एलिमेंट्स इन कॅनडा. म्हणजे तुम्ही भारताचे माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधीचा एक पुतळा लावलेला आहे, त्याच्यासमोर तिला गोळी मारताना ह्याला दाखवतायत आणि त्याची तुम्ही जुलूस काढतात आणि काही ऍक्शन घेतली जात नाही अशा लोकांवरती. फॉरेन पॉलिसी इफेक्ट नाही होणार त्यामुळे, पण त्याला पडलेली नाही आहे. सो असे अनेक इन्सिडेंट्स तिकडे होत होते आणि सटनली ही वॉज प्रमोटिंग. आणि कसं आहे की ऑन द फेस ऑफ इट वी डोंट नो ना की इंडियन इंटेलिजन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जी माहिती देते, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू MEA त्यांना माहिती पुरवते की या लोकांवरती लक्ष द्या किंवा या लोकांवरती कारवाई करा, आणि ते नाही करत. सो असे अनेक केसेस असतील. सो जस्टिन ट्रुडो भारतात आले होते, प्रधानमंत्री त्यांना भेटलेच नाही, ते फिरत राहिले. मग गुजरातला गेले, मग अक्षरधामला गेले, इकडे तिकडे ताजमहल, आणि असं वाटत होतं की हा वेकेशन करतोय का भारतात. सहकुटुंब आला होता, त्याचे 2 मुलं होती, बायको होती, आणि असेच सगळे फोटोज 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 फोटोज, आणि त्यांना आपण एंटरटेनच करत नव्हतो. फ्रस्ट्रेट झाला तो माणूस, आणि इतकं आपण त्रास दिला त्याला की ज्या दिवशी तो निघणार होता, आणि आज संध्याकाळी मी निघणार आहोत, त्याचे काहीतरी जी फ्लाईट घेऊन जाणार होते त्याला परमिशन नाही दिले, का त्या फ्लाईटचं प्रॉब्लेम झालं. सो दे हॅड टू आस्क फॉर अ स्पेशल प्लेन टू कॅनडा टू कम टू इंडिया अँड टेक इट्स प्राईम मिनिस्टर बॅक. परत अजून एक दिवस एक्सटेंड. इट्स व्हेरी एम्बॅरेसिंग फॉर द हेड ऑफ अ गव्हर्नमेंट. यार तुम्ही विचार करा, मोदीजी असं ठरवतात की मी UK ला जाणार आहे ना, तर मी इथून निघीन, जर्मनीला उतरीन, 4-5 तास तिकडच्या देशात जाईन, 2 एंगेजमेंट करीन आणि परत फ्लाईट तिकडे जाईन, तिकडनं US ला जाईन आणि 3 दिवसात भारतात परत. आता विचार करा, हा माणूस इथेच 1 आठवडा होता अँड देयर वॉज नो मिनिंगफुल एंगेजमेंट डिस्कशन. हा ताजमहल फिरतोय, अक्षरधाम जातोय,
अशाच फोटो आहेत त्याचे, कुठेही डिप्लोमॅटिक काहीच एंगेजमेंट झाले नाही. इट्स व्हेरी एम्बॅरेसिंग. देन यू नो दिस स्क्वॉड वॉज फॉर्म्ड. बे ऑफ बेंगाल आणि त्यानंतर त्या बाजूला जे पॅसिफिक ओशन वगैरे आहे त्याच्यात चायनीज आर क्लेमिंग अ लॉट ऑफ आयलँड्स अँड दे आर डुईंग अ लॉट ऑफ डेव्हलपमेंट वर्क. सो त्याला कॉम्बॅट करण्यासाठी 4 देश एकत्र आलेले आहेत. US, ऑस्ट्रेलिया बरोबर आपण त्याच्यात क्लोजली काम करतोय. त्याला आपण क्वाड नाव दिलेलं आहे. सो ओशन मध्ये आपण एक भरपूर स्ट्रॉंग फोर्स आपण सुरू केले. त्याचे जॉईंट नेव्हल एक्सरसाइज वगैरे होतात. लास्टली म्हणजे आपण मी पेपरात वाचलं असेल, न्यूज मध्ये वाचलं असेल, अननोन पीपल किल्ड 2 खालिस्तानीज इन कॅनडा. अननोन गनमॅन किल्ड अ टेररिस्ट इन पाकिस्तान. So either they are extremist Islamic jihadis or they are extremist Khalistanis, whether in the US, Canada or in Pakistan. अशा अनेक न्यूज आलेत की so many people have been killed by unknown gunmen. आणि आजही काहीच कारवाई नाही, कोण आहे काहीच आतापता काहीच नाही. म्हणजे आपण जे मोसाद ज्या स्टाईलमध्ये ऑपरेट करतं, so this makes us believe, of course there is no official communication from even the government of India. Government म्हणतं ऑफिशियली की आमचा ह्याच्यात काहीच हात नाहीये, but ते कोणाचा हात आहे? So it is very, you know, Mossad style of operations. Next important point, isolation of Pakistan. So एकतर आपण त्याला इतकं बदनाम करून ठेवलेलं आहे की पाकिस्तान इज अ फेल्ड स्टेट, पाकिस्तान इज अ टेररिस्ट स्टेट. म्हणजे अभ्यास ह्याची तयारी करत असताना वन डॉक्युमेंट विच आय केम अक्रॉस वॉज अ डॉक्युमेंट क्रिएटेड बाय academicians फ्रॉम पाकिस्तान. And in that document they have accepted that India has successfully branded Pakistan as a terror state, आणि त्यामुळे Europeans do not consider Pakistan very highly. कोल्ड वॉरच्या काळात असं झालं होतं कारण नेहरू वॉज व्हेरी प्रो सोव्हिएत, बट आणि प्लस वी हॅड अ बॅड एक्सपिरियन्स विथ द ब्रिटिश. आणि सर सय्यद अहमद पासून त्यांचं एक होतं की आपण ब्रिटिशांबरोबर अलाय करूया. सो पाकिस्तान बिकेम अ नॅचरल अलाय फॉर द युरोपियन वर्ल्ड आफ्टर 1947. त्यामुळे युरोप हॅज ऑलवेज बीन प्रो पाकिस्तान and they have never been pro India until Atalji and Manmohan ji. तर दुसरं 2022 मध्ये इंडिया वॉज द प्रेसिडेंट ऑफ युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग जी होती ती मुंबईत झाली होती. नाउ व्हॉट अ फॅन्टास्टिक व्हेन्यू फॉर द मीट. म्हणजे वन, व्हाय डिड यू चूज मुंबई? इट वॉज अ मीटिंग ऑफ ऑल द सिक्युरिटी रिलेटेड पर्सन्स. म्हणजे डिफेन्स मिनिस्टर्स आले होते, डिफेन्स सेक्रेटरीज आले होते, काही डिप्लोमॅट्स होते. तुम्ही दिल्लीत घेतली असती मीटिंग, तुम्ही महाबलीपुरम सारख्या किंवा एक असेल कुठेतरी एक आयकॉनिक स्पॉटला घेतली असती जिकडे एक बॅकड्रॉप वगैरे मस्त तुम्हाला हिस्टॉरिक मिळाला असता. काही मुंबईला का घेतली? आणि मुंबईमध्ये पण कुठे घेतली? ताजमध्ये. फॉर्च्युनेटली एक युनायटेड नेशन्स मध्ये युएसचे एनओआय आले होते त्या मीटिंगसाठी, आणि त्यांची भेट घेण्यासाठी आय वॉज प्रेझेंट एट दॅट व्हेन्यू. सो आय विटनेस व्हॉट हॅपन्ड. सो जस्ट बिफोर दिस इव्हेंट बेगॅन ही हॅड एन इंटरॅक्शन ज्याच्यात मी होतो, आणि त्यानंतर त्यांना मी सी ऑफ करता गेलो. इमिजिएटली त्यांचा नेक्स्ट UNSCचा कार्यक्रम सुरू झाला. UNSCचा कार्यक्रम कसा सुरू झाला? सगळे डिफेन्स एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर्स, सॉरी नॉट डिफेन्स मिनिस्टर्स, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर्स गेले पुढे, आणि त्यांनी जे ताजवरती टेरर अटॅक झाले होते आधी तिकडे फुलं ठेवून, तिकडे जो प्लेक आहे की या दिवशी इथे टेरर अटॅक झाले होते, तिकडे पुष्पांजली झाली. त्यानंतर तिकडे जयशंकरचं थोडंसं एक भाषण झालं, आणि तसं करून त्या कार्यक्रमात सुरुवात झाली. आता तिकडे सगळेच विचारतील हे कोणी केलं, हे का झालं? सगळ्यांना माहिती आहे कोणी केलं. अँड वेन यू आर टेकिंग दीज पर्सन्स टू दोज व्हेरी स्पॉट्स, बघा हे इतकं चांगलं, इतकं ग्रँड हॉटेल आहे, इतकं आहे, इकडही त्यावेळेला लोक सिक्युअर नव्हती. म्हणजे इस्रायलची फॉरेन पॉलिसी काय आहे? इस्रायलमध्ये कोणी जेव्हा जातं,
I've been fortunate to have visited Israel as a part of the state guest. So त्यांची फॉरेन पॉलिसी म्हणजे त्याची इंटरनल पॉलिसी काय आहे की कोणी फॉरेन गेस्ट येतं ना त्यांना गाझा बॉर्डरवरती न्यायचं. आणि तिकडे त्यांनी काय केलं, त्यांनी सगळे जे मिसाईल्स आणि तिकडे जेवढी बॉम्ब्स येतात ना त्याचं कलेक्शन करून लावून ठेवतात. ते बघा तिकडनं आमच्यावरती बॉम्ब्स. आणि खरंच दॅट रेझोनेट्स, दॅट कनेक्ट्स मध्ये म्हणतात. आणि ते हॅव क्रिएटेड ऑल दी स्टोरीज. इथे काहीच नव्हतं, रेगिस्तान होतो, आम्ही इथे येऊन राहिलो, शांत जागा होती, आता आम्ही म्हातारे झालो आणि आता बघा हे पॅलेस्टाईनहून आमच्याकडे बॉम्ब्स येतात. सो यू हॅव टू टेक दीज पीपल टू सच प्लेसेस. मग ताजला नेलं, मग ताजला त्यांना मला वाटतं गायडेड टूर पण झालं असेल, इथे हे झालं तिथे ते झालं. अँड दॅट रेझोनेट्स मोर विथ देम. त्यानंतर एक जॉईंट स्टेटमेंट आलं होतं आणि त्या जॉईंट स्टेटमेंटमध्ये टेररिझम अँड नो कंट्री शुड सपोर्ट टेररिझम असं एक जॉईंट स्टेटमेंट होतं ऑफ द युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल. थर्ड, जेव्हा आपण G20 आणि ब्रिक्स एक्सपांड केलं, G20 मध्ये G20 वॉज ऑलरेडी 70% ऑफ द इंटरनॅशनल इकॉनॉमी. आणि तुम्ही त्याला आफ्रिकन युनियन जोडताय आता, विच आय डोंट नो विल मेक इट 85-90% ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी. UN बद्दल आधीच एक चर्चा होती की युनायटेड नेशन्स हॅज बिकम रिडंडंट. तुमच्या लक्षात आलं असेल की 2014 मध्ये इनिशियली 1-2 वर्ष भारताने युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल केलं, आम्हाला परमनंट मेंबर बनवा. पण आता आपण पॉलिसी बदलली, आपण UN बद्दल बोलतच नाही. इग्नोर, इट विल डाय इट्स ओन डेथ. लेट अस क्रिएट अ न्यू ऑर्गनायझेशन. आता G20 मध्ये देर आर 80-85% ऑफ द इंटरनॅशनल इकॉनॉमी G20 आता कंट्रोल करणार, 85-90%. टेल मी विच वन कंट्री यू नो इज नॉट अ पार्ट ऑफ G20? Pakistan. The who's who of the world is a part of the G20. And you have played a very important role in getting African Union there. African Union is, half the countries are Christian, half the countries are Muslims. So to me, एक entire chunk you have made them loyal Indians. Plus, you should also note, Chinese activities Africa मध्ये भरपूर सुरू आहेत. We started off very late. बट आपण येऊन एक सेहवाग सारखी फ्रंट फूट वरती रोहित शर्मा सारखी एकदम सिक्सर मारली. आणि आता आफ्रिकाला खरंच परत हे झालं की नाही, भारत आपल्याबद्दल विचार करतो. आपण ब्रिक्स एक्सपान्शन केलं. ब्रिक्स एक्सपान्शन मध्ये आपण 3 मुस्लिम कंट्रीज घेतले, UAE, सौदी अरेबिया आणि इजिप्त. अर्जेंटिना, इथिओपिया वगैरे पण आपण घेतलं. बट दीज आर व्हेरी सिग्निफिकंट कंट्रीज विच वी हॅव टेकन. दे मुस्लिम कंट्रीज. अँड आतापर्यंत असं होतं, द मुस्लिम वर्ल्ड एंगेजेस मोर विथ पाकिस्तान अँड नॉट विथ इंडिया. बट नाव यू नो वी आर डुईंग दॅट शिफ्ट. इंटरनॅशनल पॉलिटिक्स, फॉरेन पॉलिसी फॉर एनी कंट्री इज अबाउट देअर कंट्री फर्स्ट. सो इफ Saudi Arabia is engaging more with India, that because there is also profit for Saudi Arabia to engage with India than to engage with Pakistan. हे आपल्याला लक्षात घ्यायला. आपण इतका प्रेशर तयार केलाय की युएसनी त्यांचे फंडिंग जे पाकिस्तानला होत होते ते ड्रास्टिकली कमी झालेले आहेत. आणि आता जेवढं फंडिंग होते दॅट इज कंडिशनल फंडिंग, कंडिशनल एड. हा पैसा मी तुम्हाला देतो, या पैशातनं याच NGO कडनं तुम्ही हेच सामान घ्यायला हवं, याच संस्थेकडनं तुम्ही हेच घ्यायला हवं, इतकं ते कंडिशनल झालेलं आहे. सौदी अरेबियाचं एड टू पाकिस्तान हॅज गॉन डाऊन ड्रास्टिकली, विच नोबडी टॉक्स अबाउट. एव्हरीबडी सेज युएसचं एड कमी झालंय, सौदी अरेबियाचं पण झालंय. नाव देयर आर मल्टिपल फॅक्टर्स हिअर. सौदी अरेबियामध्ये पण रेजिम चेंज झालेलं आहे, नवीन पिढी आलेली आहे. सौदी अरेबिया हॅज एक्सेप्टेड दॅट ऑइल इकॉनॉमी इज अबाउट टू गो. आम्ही जे सरप्लस मध्ये जगतोय, 15 वर्षात स्थिती बदलणार आहे. वी नीड टू ओपन अप, वी नीड टू एंगेज विथ अदर कंट्रीज, वी नीड टू इन्वेस्ट आवर मनी elsewhere as well. Now, will they like to invest in Pakistan or will they like to invest in India? But naturally in India. India is a safe environment for them to invest. Pakistan has tremendous border issues with Afghanistan and Iran. आपण अफगाणिस्तानमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अफगाणिस्तानची पार्लमेंट, इफ आय एम नॉट रॉंग, मनमोहन सिंगनी ग्रांट केली होती आणि मोदींनी इनॉग्रेट केली होती, और अटलजी आणि मनमोहनजी. पण इट इज इंडिया हु हॅज इन्व्हेस्टेड इन अँड क्रिएटेड अँड बिल्ट अफगान पार्लमेंट. तिथे अनेक रोड प्रोजेक्ट्स आपण हँडल केलेले आहेत.
आपले जेव्हा ते नंबर्स, फोन नंबर्स वाढले ना, डिजिट वाढलं, एक 2 लागलं, मध्ये जे काही जुने सिस्टम्स आपले जे होते, जुनी टेक्नॉलॉजी जी होती, आपण ती सगळी अफगाणिस्तानला दिली, तुम्ही वापरा गो. सो आपण तिकडे IT, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन, स्कूल्स, हॉस्पिटल्स ह्याच्यामध्ये आपण प्रचंड मदत केली. सो अफगाणिस्तान हॅज अ गुडविल फॉर इंडिया, प्लस दे हेट पाकिस्तान. आणि हे तर यावेळेच्या T20 वर्ल्ड कप मध्येही होतं. अफगाणिस्तान सेलिब्रेटेड विथ इंडिया. देन बिमस्टेक. इंडिया इज एंटायरली फोकस्ड ऑन बिमस्टेक. सार्क आपण ऐकलंही नाहीये गेल्या 8 वर्षात, जे 2014 मध्ये आपण ऐकलो होतो. बिकॉज प्रधानमंत्री मोदी जेव्हा आले तेव्हा ठीक आहे, सार्क आम्ही पण टेक्स्टबुक मध्ये सारखंच वाचलो होतं, फॉरेन पॉलिसी, इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये. पण त्यांच्या लक्षात आलं की नाही, आपण बिमस्टेकला एंगेज करूया. सगळे तेच लोक आहेत, फक्त अफगाणिस्तान आणि पाकिस्तान नाहीये. नाहीतरी अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये त्यांच्याकडनं काही आपल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येणार नाहीयेत. म्हणजे जे काही आहे ते आपल्याला त्यांच्यात इन्व्हेस्ट करावे लागतील. प्लस बोथ हॅव प्रॉब्लेमॅटिक पॉलिटिकल कंट्रोल. ठीक आहे, विल एंगेज देम डिफरंटली ऑन अ वन ऑन वन बेसिस, गरज नाहीये. पण ह्याच्यात आपण पाकिस्तानला आयसोलेट केलं. 2016 मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, सार्क वॉज टू बी होस्टेड इन पाकिस्तान. जसं आपलं ब्रिक्स आता रशिया होस्ट करतंय, G20 गेल्या वर्षी आपण होस्ट केलं, तर सार्क 2016चं पाकिस्तान होस्ट करणार होती. इंडिया सेड टेरर अटॅक झाले, वी बॉयकॉट सार्क. And we made 3 other countries stand with us. There are total 8 countries in SAARC. When 4 countries do not attend, or they say bad about that one country, so you have support of only 3 countries and opposition of 4 countries. It was very embarrassing for Pakistan. आता परत ते क्रिकेटचंही सुरू झालेलं आहे. पुढच्या वर्षी मला वाटतं एशिया कप पाकिस्तानमध्ये आहे. अँड वी हॅव येट नॉट गिव्हन अ क्लिअरन्स to our players, and BCCI ने पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले, it is the government of India's call. See, basically these are sources of revenue for the state. समजा ती मॅच तिकडे झालीच नाही, ती न्यूट्रल व्हेन्यू मध्ये होणार, UAE मध्ये होणार. पाकिस्तान, it will be so embarrassing for Pakistan. आणि UAE is very strategic. We are not doing anti-Islamic. आपण एका मुस्लिम कंट्रीमध्ये दुसऱ्या मुस्लिम कंट्रीमध्ये मॅच होते. We are nothing against Islam per se. लास्टली बलोचिस्तान इश्यू. परत सांगतोय की 10 वर्षापूर्वीपर्यंत बलोचिस्तान काय आहे किंवा तिकडेही एक स्वतंत्रता संग्राम सुरू आहे आपल्याला माहिती नव्हतं, पण तिकडे सुरू होतं. आज जगभरात ही बातमी पसरलेली आहे. इन्फॉर्मेशन हॅज बीन डिसेमिनेटेड. पीपल आर टॉकिंग अबाउट बलोचिस्तान. दॅट इज ऑल्सो अन अचीवमेंट. पाकिस्तान इज इन द लेन्स अगेन फॉर अ डिफरंट रिझन. नेक्स्ट स्लाइड. सो मला वाटतं मी सगळे पॉइंट्स कव्हर केले त्याच्यात, की आपण एक स्ट्रॉंग स्टँड घेतलाय की 0 टॉलरन्स ऑफ टेरर. अँड दॅट इज नॉट जस्ट अबाउट इंडिया अँड पाकिस्तान. इस्रायलवरती जेव्हा जे अटॅक्स झाले, प्राईम मिनिस्टर मोदी वॉज वन ऑफ द फर्स्ट पर्सन्स टू ट्वीट अबाउट इट. म्हणजे त्यात त्यांनी भरपूर विचार केला नाही की मुस्लिम जगताला काय वाटेल, आपण ह्याच्यात बॅलन्स स्टँड घेऊया. टेरर, ऍक्ट ऑफ टेरर इज अन ऍक्ट ऑफ टेरर, आणि आपण त्याच्याबद्दल बोलणार, आपण त्याला क्रिटिसाइज करणार न विचार करता. त्याचं बॅलन्सिंग ऑफ केलं. परत जेव्हा इस्रायलने एक्सेसेस केले जेव्हा पॅलेस्टाईनवर, तेव्हा फॉरेन एड भारतातनं गेला पॅलेस्टाईनमध्ये. पण टेररिझम आपण स्वीकारणारच नाही कधी. सो दिस इज अ व्हेरी स्ट्रॉंग स्टँड, बिकॉज वी हॅव क्रिएटेड अ जनरल कॉनोटेशन ऑफ टेरर, नॉट जस्ट लिमिटेड टू पाकिस्तान. नेक्स्ट. टेरर बद्दल बोलताना a string of operations which India did, ऑपरेशन इन्सानियत, ऑपरेशन राहत, जेव्हाही कुठे पॉलिटिकल क्रायसिस झाले, इंटरनॅशनल क्रायसिस झाले, आता युक्रेन रशियामध्ये झालं होतं, अँड द वॉर वॉज स्टॉप फॉर अ फ्यू आवर्स सो दॅट इव्हॅक्युएशन ऑफ स्टुडंट्स फ्रॉम दॅट कंट्री कुड हॅपन. आणि हे जे इव्हॅक्युएशन झाले, येमेनमधनं झाले किंवा रशिया युक्रेनमधनं झाले, दे वर नॉट जस्ट इंडियन्स. रशिया डज नॉट हॅव अ व्हेरी गुड रॅपो विथ US, सो त्यांनी US ला ती परवानगी नाही दिली. पण USने भारताला सांगितलं की आम्ही आमच्या एम्बसी थ्रू कोऑर्डिनेट करतो, 4 सीट्स आमचे ठेवा, आमचे 4 विद्यार्थी आहेत. असे करून आपण 35, 38, 40 देशाच्या लोकांना मदत केली इन ऑल दीज ऑपरेशन्स.
that shows the reputation which India has. I mean, we do not have animosity with any country, to be very honest. हे जे जगातले बाकी कंट्रीज म्हणतात ना, आम्ही सुपर पॉवर आहोत, आमचे सगळे मित्र आहेत, मग तुम्ही तुमचं विमान का नाही पाठवलं? तुमची रिक्वेस्ट त्यांनी एक्सेप्ट का नाही केली? म्हणजे आय एम प्रिटी शुअर US त्यांच्या 4 सिटीजन्सना वाचवायला एक प्रायव्हेट जेट पाठवू शकते. बट यू डिडंट हॅव गुड रिलेशन्स. ऑन द फेस ऑफ इट यू हॅव गुड रिलेशन्स, बट नॉट रिअली. नेक्स्ट, मिडल ईस्ट बद्दल एक्सक्लुसिव्हली आपल्याला बोलता येणार, आणि मिडल ईस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण इंडियाज रिलेशन्स विथ US भरपूर ऐकतो, इंडियाज रिलेशन्स विथ रशिया भरपूर ऐकतो, बट मिडल ईस्ट मध्ये जे मोदींनी केले दॅट इज फिनॉमिनल. वन, वी हॅव टू एक्सेप्ट दॅट मिडल ईस्ट इज सिटिंग ऑन अ ह्यूज अमाउंट ऑफ मनी, ओके, बिकॉज ऑफ देअर ऑइल. सेकंड, ऑइल म्हणजे रिसोर्सेस एज वेल, बिग रिसोर्सेस. आपण यापूर्वी फक्त इजिप्त, इराण, इराक या 3 देशांबरोबर एंगेज करायचो. ऑल these 3 countries, one, are not financially as well off. Second, they have political problems in all these 3 countries. आणि आमचं इतकंच एंगेजमेंट होतं. मोदी आल्यानंतर UAE आणि सौदी अरेबिया बरोबर भरपूर जास्त एंगेजमेंट झाले, आणि इंडिया इज नाव अ नॅचरल अलाय फॉर द UAE. थिंग्स आर चेंजिंग इन these countries as well. For example, UAE did not give a single statement on the Israel-Palestine conflict. Saudi Arabia would have joined the war, is what people have thought. It hasn't. So it's an interesting incident. 2018 मध्ये UAE चे जे राजा आहेत, त्यांची मुलगी आहे, ती पळून जात होती युरोपियन्स बरोबर, आणि त्याचं एक प्रायव्हेट यॉट होतं. इंटरनॅशनल लॉ मध्ये प्रत्येक देशाचे समुद्रावरती किती अधिकार आहेत त्याचे एक मर्यादा आहे. कितीतरी नॉटिकल माइल्स फ्रॉम द कोस्ट तेवढंच तुमचे अधिकार आहे. त्याच्या पलीकडे इट इज इंटरनॅशनल वॉटर्स. कोणत्याही देशाचं त्याच्यावरती कंट्रोल नाही. सो द यॉट वॉज इन इंटरनॅशनल वॉटर्स, बट व्हेरी क्लोज टू अरेबियन सी, इंडिया. So we deputed a special team of Navy, Coast Guard, त्यात UAEच्या लोकांनी घेतलं, and it was a big team which was म्हणजे मी जे वाचलं होतं, which was unconfirmed reports, 1 helicopter, 5 ships, and आपण रडारवरती ते यॉट लोकेट केलं, इंटरनॅशनल वॉटर्समध्ये त्यांना पकडलं, आणि त्या मुलीला घेतलं आणि परत UAEला आपण हँडओव्हर केलं. Why am I sharing this incident? Because a big part of Prime Minister Modi's foreign policy is also his personal touch in all of this. Of course, India has its own legacy, Bharat सगळ्यांचा मित्र आहे वगैरे, but ह्याच्यात पर्सनल फ्रेंडशिप ऑफ प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे आपण फोटोज वगैरे जे बघतो त्याच्या मागे काय आहे? सो वी हँडेड द किंग बॅक हिज डॉटर. आता त्या राजासाठी ती किती मोठी गोष्ट होती. वी कुड हॅव ऑलवेज सेड, तुम्ही आम्हाला आतापर्यंत काहीच मदत नाही केली आहे, आम्ही कशाला तुम्हाला मदत करू? इंटरनॅशनल वॉटर्स आहे, आपण जनरली सेफ खेळायला म्हणून नाही, आम्ही कसं करू? इंटरनॅशनल लॉ ब्रीच करू. बट वी डिड दॅट. ऑफकोर्स इट वॉज व्हेरी कोवर्ट, सो देर इज नो ऑफिशियल डॉक्युमेंट. देर आर अक्युजेशन्स की आपण हे केलं, पण आपण हे कुठेच म्हणत नाही की आपण हे केलं. त्यानंतर काय झालं, UAE मध्ये पहिलं हिंदू टेम्पल ओपन झालं. प्रधानमंत्रींनी 10 वर्षात 7 वेळा UAEला व्हिजिट केली. अगेन व्हेरी ह्यूज, व्हेरी ह्यूज. अँड दॅट एंटायर रॉयल फॅमिली रिस्पेक्ट्स प्राईम मिनिस्टर मोदी लाईक एनिथिंग. म्हणजे सौदी अरेबिया आणि UAE दोघांनी त्यांना त्या देशातले हायेस्ट इंटरनॅशनल ऑनर्स दिले. आता तुम्ही रिलेट करू शकता ना, 2018 मध्ये रेस्क्यू झाली, 2019 मध्ये अवॉर्ड मिळालं UAE. सो ऑल दीज थिंग्स आर इंटर रिलेटेड. त्याच्या मागे काही ना काहीतरी होतंय. आपल्याला वाटतंय ना की आपण हे अवॉर्ड्स देणं इज ऑल रिलेटेड टू द कंट्रीज फॉरेन पॉलिसी. कोणत्या तरी देशाने भारताच्या प्रधानमंत्रींना अवॉर्ड दिला का? कारण वी हॅव डन सम फेवर ऑन देम, वी हॅव हेल्प देम. लास्ट पॉइंट, नेगोशिएटिंग द रिलीज ऑफ सेलर्स फ्रॉम कतार. हे तुम्ही ट्रॅक केलेलं असेल.
रिसेंट घटना आहे. आणि इतकं वातावरण झालं होतं की त्यांना फाशी मिळणारच. कतार गव्हर्नमेंटने सांगितलं नथिंग डुईंग, त्यांना सेंटन्स झालेले तेच होणार. पण ते हळू करत आपण 8 महिने 1 वर्ष लावून त्यांना परत आपण आणलं. मोदींचं एक स्टेटमेंट होतं का जयशंकरचं स्टेटमेंट होतं, आम्ही त्यांना परत आणणारच जिवंत करू. सो दॅट्स अ बिग अचीवमेंट. इट्स अ फॉरेन पॉलिसी अचीवमेंट विच वी हॅव डन. कतार इज अ कंट्री परत जिथे हमासचे हेड बसले होते. वी हॅव बीन अ व्हेरी प्रो इस्रायल कंट्री इन दॅट सेन्स. नेक्स्ट स्लाइड. We have successfully helped maintain a very big global economic balance, which now the European world also accepts. Ukraine-Russia crisis झालं. Ukraine-Russia crisis झाल्यामुळे रशियावरती सँक्शन झाले. रशियामध्ये सँक्शन झाले. रशिया's economy was heavily dependent on export of oil. युरोपने सांगितलं आम्ही ऑइल नाही घेणार. आता युरोपमध्ये काही प्रॉब्लेम झाले. युरोपमध्ये जर्मनी सारखा जो एक देश आहे who has switched over to clean energy. आम्ही कोल बर्न नाही करणार, आम्ही ऑइल बेस करू. अशा देशाला ऑइलची गरज होती आणि रशिया ऑइल नाही सप्लाय करत. सो सप्लाय कमी झालं आणि डिमांड वाढला. अचानक रशियाचे सगळे बायर्स बाकी देशांकडे गेले. ऑइल प्राइसेस अचानक शूट अप व्हायला लागले आणि ऑइल प्राइसेस शूट झाले म्हणजे इन जनरल प्राइसेस ऑफ एव्हरीथिंग गोज अप अँड विच वुड हॅव लेड टू अ ग्लोबल इकॉनॉमिक कलॅप्स. जे सगळेच अँटिसिपेट करत होते आता ग्लोबल इकॉनॉमी पडणार, परत 2008चं जे काही झालं होतं ते होणार किंवा 96, 97, 98 मध्ये जे झालं होतं परत रिपीट होणार. बट इंडिया स्मार्टली स्टेप्ड इन. आपण रशियाचं तेल विकत घेतलं, आपण तेच प्रोसेस केलं आणि आपण तेच युरोपला विकलं. युरोपला तेल मिळालं, रशियाचं तेल विकलं गेलं, भारताला कमिशन मिळालं, भारताला गुडविल पण मिळालं, रशियाचंही मिळालं, युरोपचंही मिळालं. म्हणून जेव्हा जयशंकर एका कार्यक्रमात होते आणि जयशंकरला एका विदेशी पत्रकारांनी विचारलं की पण हे तुम्ही चुकीचं नाही करत आहात का, तुम्ही रशियाकडनं तेल विकत घेताय आणि इथे पैसे कमवताय. मग जयशंकरनी सांगितलं तुम्हाला माहिती आहे ना ते रशियाचं तेल आहे, मग तुमचा देश आमच्याकडनं ते का विकत घेता. सो पता तो सबको रहता है लेकिन बोलता कोई नहीं है, ती गोष्ट आहे. सो नेक्स्ट स्लाइड. सो prominently in layman's language, Modi's diplomacy in pictures has been one, a selfie diplomacy. Every prominent leader has a selfie with Prime Minister Modi. Second, it has been a hug diplomacy. This hug is very important. Donald Trump. तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओज बघितलेत का मला माहिती नाही. डोनाल्ड ट्रम्पचा हँडशेक आहे ना, डोनाल्ड ट्रम्पचा हँडशेक असा असतो आणि तो असं ओढतो समोरच्या व्यक्तीला हँडशेकमध्ये. सो प्रधानमंत्रीने जाऊन मिठीच मारली त्याला. सो इवन ही वॉज एकदम टेकन, अरे पहिल्यांदा होत आहे, त्यानंतर ही इज हेल्प प्राईम मिनिस्टर. बट सी US हॅज अ कॉन्सेप्ट ऑफ पर्सनल स्पेस. माझ्या इतक्या जवळच येऊ शकता तुम्ही, जास्त जवळ येऊ नाही शकत. आपण कसे आपल्या मित्राच्या खांद्यावरती हात ठेवतो, दे डोंट डू दॅट विदाउट द परमिशन ऑफ दॅट पर्सन. सो अगेन दिस इज अ ह्यूज अचीवमेंट दॅट वी डू. थर्ड इज एंगेजमेंट विथ द डायस्पोरा. आज प्रधानमंत्री कोणत्याही देशात जातात ते छोटे एक रोड शो ठेवतात, त्यांना मोठा कार्यक्रम घेण्याची वेळ नसेल किंवा अशा एका हॉलमध्ये इथे सगळे भारतीय इकडे जे आहेत ते तिकडे असतात, सगळ्यांना भेटतात, बोलतात. त्यांनाही बरं वाटतं की आमच्या देशाचा मुखिया जो आहे भारताचा, कारण आपल्याला तर भारताशी प्रेम आहेच, आपल्याला वाटतं परदेशात जे आहेत ते त्यांना नाही, असं नाहीये. परदेशात दे आर गॉन देअर फॉर अ बेटर लाईफ, फॉर मनी, बट देअर इमोशन्स, देअर लव्ह इज स्टिल फॉर दिस कंट्री. नेक्स्ट स्लाइड. One more important factor of Prime Minister Modi's presidency has been the global south. म्हणजे G20च्या वेळेला आपण साऊथ भरपूर म्हणालो. साऊथ म्हणजे काय, नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर हे कन्सेप्ट जॉग्रफीचे तुम्हाला माहिती आहे. मोस्ट ऑफ द कंट्रीज विच आर पुअर, आफ्रिका, अमेरिका, साऊथ एशिया, दे आर ऑल इन द सदर्न हेमिस्फिअर. ऑल दोज कंट्रीज हू आर रिच आर ऑल इन द नॉर्थ. युरोप, रशिया हे सगळे नॉर्थमध्ये आहेत. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स प्रॉब्लेम्स आर क्रिएटेड बाय द नॉर्थ अँड द सोल्युशन्स आर इम्पोज्ड ऑन द साऊथ, विच द एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर हॅज क्लिअरली पॉइंटेड आउट. दुसरं त्यांनी एक मस्त गोष्ट पॉइंट केली, डोंट कॉल
your problems or problems of Europe as global problems. They are problems of Europe. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा इंटरनॅशनल रिलेशन्स शिकवतो माझ्या मुलांना आणि वर्ल्ड वॉर शिकवतो, इट वॉज युरोपियन वॉर. वेअर वॉज इट अ वर्ल्ड वॉर? दे वर कॉल्ड युरोप. पण त्यांच्यासाठी आमचंच युरोप म्हणजे जग, म्हणून ते वर्ल्ड वॉर. दुसरं, आपण डेव्हलपमेंट अँड नॉलेज शेअरिंग इनिशिएटिव्ह ग्लोबल साऊथ सेंटर फॉर एक्सलन्स सुरू केले आहेत क्षीण नावाने. सो जेवढेही साऊथ कंट्रीज आहेत, साऊथ अमेरिका झाले, साऊथ एशिया झाले किंवा आफ्रिकन कंट्रीज आहेत, त्यांच्यामध्ये आपण भरपूर एंगेजमेंट करतोय. ब्रिक्सचं मी तुम्हाला एक्सपान्शनचं सांगितलं. G20 मध्ये आपण आफ्रिकन कंट्रीज सगळे इकडे आले. ब्रिक्स आपण जेव्हा एक्सपांड केलं, ब्राझील इज ऑलरेडी अ पार्ट ऑफ ब्रिक्स, आपण आता अर्जेंटिनालाही घेतलं त्याच्यात. सो वी आर ट्राइंग टू रीच आउट टू द ग्लोबल साऊथ कम्युनिटी एज वेल. नेक्स्ट, आपण फक्त युनायटेड नेशन्स बद्दल ऐकतो. गेल्या वर्षी आपण G20 बद्दल ऐकलं. बट इंडिया has started an increased role in many such organizations. म्हणजे G20चं मी नाव दिलंय, ब्रिक्स आहे, क्वाड बद्दल मी तुम्हाला सांगितलं, युनायटेड नेशन्सची सिक्युरिटी काउन्सिलची आपली प्रेसिडेन्सी होती त्याबद्दल मी सांगितलं. 2019 पासून आपण G7 चे परमनंट इन्व्हायटी आहोत, विच परहॅप्स इट इज, म्हणजे इतका गाजाबाजा करून आपण ते सांगत नाही. म्हणजे आता 2024 मध्ये मोदीजी परत निवडून आले, प्रधानमंत्री झाले आणि त्यांची पहिली फॉरेन व्हिजिट वॉज इन इटली. इटलीला कशाला होती? बिकॉज इट वॉज होस्टिंग द G7. इट वॉज द G7 प्रेसिडेन्सी फॉर दिस इयर अँड वी आर अ परमनंट इन्व्हायटी फॉर दॅट. त्यानंतर SCO, शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, सगळ्यांना वाटतं हे चायनीज लेड ऑर्गनायझेशन आहे. सो भारत त्यात कशाला जास्त इन्व्हॉल्ड आहे? किंवा डिड चायना इन्व्हाइट इंडिया टू डाउन प्ले इंडिया? नो, इंडिया वॉज इन्व्हाइटेड बाय रशिया टू मेंटेन द बॅलन्स विथ चायना इन द SCO. बिमस्टेक बद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. नेक्स्ट, सो समिंग अप, इंडिया इज अ फ्रेंड ऑफ ऑल, बट आवर पॉलिसी, प्राईम मिनिस्टर मोदीज पॉलिसी इज इंडिया फर्स्ट, नॉट ॲट द कॉस्ट ऑफ माय कंट्री. म्हणजे मला पाकिस्तान बरोबर संबंध वाढवायचे, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ टेररिझम. सेकंड, वी हॅव डिसाइडेड टू टेक अ स्टँड ऑन द इश्यूज. वी डोंट टेक साइड्स. आजही आपले रशिया बरोबर किती चांगले संबंध असतील तरी विल यू कॉल इंडिया पार्ट ऑफ द रशियन ब्लॉक? आपले युरोप बरोबर किती चांगले संबंध असतील, विल यू कॉल एज अ पार्ट ऑफ द युरोपियन ब्लॉक और एन अमेरिकन ब्लॉक? नो, वी आर नॉट अ पार्ट ऑफ एनी ब्लॉक्स. हम ना यूरोप का सोचेंगे, हम ना रशिया का सोचेंगे, हम अपना सोचेंगे और हम पूरे विश्व का सोचेंगे. युक्रेन. अँड म्हणूनच आपण वसुदैव कुटुंबकम हे आपण G20च्या पंचलाईन मध्ये टाकलं. बट प्रधानमंत्री मोदी जेव्हा कुठेही इंटरनॅशनल व्हिजिट करायचे तेव्हा अनेक कार्यक्रमात त्यांनी वसुदैव कुटुंबकम याचा उल्लेख केलेला आहे. लीडर ऑफ द ग्लोबल साऊथ, मी तुम्हाला उदाहरणही दिले. चौथं, त्यांनी भरपूर डायस्पोरा एंगेजमेंट केलं. आणि मल्टीलॅटरलिझम, म्हणजे फक्त त्यांनी एका चॅनल G20 पकडून बसले नाही. G20 आपली एंगेजमेंट तिकडे सुरू आहे, ब्रिक्स मध्ये आपली एंगेजमेंट सुरू आहे, क्वाड मध्ये आपली एंगेजमेंट सुरू आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची आम्ही प्रेसिडेन्सी घेतली. सो G7 मध्ये आपण G7 मध्ये परमनंट इन्व्हायटी झालो, कारण आपण विचारलं असेल त्यांना, आम्हाला परमनंट इन्व्हायटी करा. ते उगीच थोडी करणार आपल्याला. सो वन इज वी नीड टू हॅव दॅट हंगर टू प्ले अ रोल इन इंटरनॅशनल रिलेशन्स. मला वाटतं 2014 पूर्वी नव्हती आपल्याकडे, नेहरूंच्या काळात होती, पण त्यानंतर नव्हती इतकी. फॉर व्हॉट एव्हर रिझन्स द वर्ल्ड वॉज ऑल्सो डिवायडेड बिटवीन कम्युनिझम, कॅपिटलिझम, कोल्ड वॉर सुरू होतं. जेव्हा कोल्ड वॉर संपलं तेव्हा भारतातही प्रॉब्लेम सुरू होते, इंटरनल पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी होती. अँड लास्ट बट नॉट लीस्ट, आवर प्रेझेंट फॉरेन पॉलिसी इज अ ॲस्पिरेशनल फॉरेन पॉलिसी. राईट नाव वी हॅव बीन एक्सेप्टेड by the world over. Maybe 2 exceptions to this. Pakistan, I think only one exception to this, Pakistan. But except for Pakistan, world over, we have been accepted as a friend for all, विश्वबंधू किंवा आपण एक विश्वमित्र म्हणून आज ओळखले जातो. आता मला वाटतं हे 10 वर्ष झाली. आता पुढच्या 10 वर्षात फोकस हे असेल विश्व बंधुत्व ते आपण आता विश्वगुरु पर्यंत कसं पोहोचायचं, आणि त्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. कारण हे जे कोणी मी इंटरनॅशनल कंट्रीजचे नावं घेतले, आपल्याला बरं का वाटतं आपण US बरोबर एंगेज करतो? बिकॉज दे हॅव गुड हार्ड पॉवर.
Hard power is two things: military and money. That's it. Soft power is nothing without hard power. तुमच्याकडे हार्ड पॉवर असेल तर तुम्ही सॉफ्ट पॉवर बोला. आपण म्हणतो कोक, टेलिव्हिजन, हॉलिवूड, मॅकडोनल्डचा बर्गर हे युएसचं सॉफ्ट पॉवर आहे. बट दॅट सॉफ्ट पॉवर एक्झिस्ट बिकॉज ऑफ युएस इज बिंग अ हार्ड पॉवर. युएस हार्ड पॉवर नसला तर त्या सॉफ्ट पॉवरचा काय फायदा? आपण इतके वर्ष फक्त सॉफ्ट पॉवर करायचो. पण आता आपण हार्ड पॉवरही करतोय ऑन बोथ द ग्राउंड. वन, मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह. आपण इथे डिफेन्स प्रोडक्शन भरपूर मोठ्या स्केलवर सुरू केलंय. दुसरं, आपले मिलिटरी इक्विपमेंट्स आपण फक्त एका देशातनं आधी घ्यायचो किंवा 1-2 देशातनं घ्यायचो. आपण ते डायव्हर्सिफाय केलं. का? कारण फॉर सम रिझन्स इफ देर आर एनी प्रॉब्लेम्स विथ एक्स कंट्री अँड अस, आणि एक्स कंट्री ठरवलेलं नाही. आता आपण यांना म्हणजे ते आपण जेव्हा डिफेन्सचं काही सामान विकत घेतो ना, मोस्ट ऑफ द ओल्ड अग्रीमेंट्स से नट्स अँड बोल्ट्स have also to be imported from that country. You cannot manufacture nuts and bolt here. जुने जे अग्रीमेंट्स होते, आता बदल झालेला आहे. सो आपण अनेक देशांकडनं आपण व्हरायटी ठेवलेली होती. या देशाशी पंगा झाला तर दुसऱ्या देशाकडनं आपण घेऊ. आपण स्वतःही डिफेन्स प्रोडक्शन सुरू केलंय. आपण त्याचा एक्सपोर्टही सुरू केलाय. सो वन, वी आर वर्किंग ऑन स्ट्रेंथनिंग आवर डिफेन्स. आपण जे पाकिस्तान, चायना या कॉन्टेक्स्टमध्ये स्टँड घेतला किंवा मॉलडीव्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये एक टाईपचा आपण स्टँड घेतला. So people are observing us कि झुकेगा नहीं, खड़ा रहेगा वहां पे. तीसरा, we are also working hard to become economic superpower, economic powerhouse. UPI revolution जे झालंय, मी तसं आधी पण म्हटलं, we missed the manufacturing bus, but I think we are one step ahead in the digital age. UPI ची जी कॉन्सेप्ट आहे G20 मध्ये आल्यानंतर US आणि युरोपच्या लोकांना पहिल्यांदा समजलं असं काहीतरी आहे. त्यांना आतापर्यंत माहितीच नव्हतं असं काही होऊ शकतं की तुमचा बँक अकाउंट लिंक्ड आहे तुमच्या फोन नंबरशी, एक QR कोडशी, आणि तुम्ही खटखट पैसे ट्रान्सफर करता. G20 मध्ये ऍक्टिव्हिटी म्हणून सगळ्या हेड्स ऑफ स्टेट्सना, फॉरेन मिनिस्टर्सना तिकडच्या जे काही शॉपिंग सेंटर्स तिकडे स्टॉल्स लावले होते तिकडे घेऊन गेले आणि त्यांना दाखवलं, हे विकत घ्या, बघा असं घ्यायचं. अँड एव्हरीबडी वॉज शॉक्ड. वी आर एक्सपोर्ट, दिस इज कॉल्ड एज डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, अँड वी आर शेअरिंग दिस विथ अदर कंट्रीज फॉर फ्री. त्याच्यात लोक विचारतात, फ्री कशाला द्यायचे, आपण काही रॉयल्टी घ्यायला हवी, आपण काही पैसे घ्यायला हवे. पण जेव्हा हे सगळे देश स्वीकार करतील ना, आज ग्लोबल इकॉनॉमी इज कंट्रोल बाय स्विफ्ट. तुम्हाला कोणत्याही देशात जायचंय, तुम्हाला मलेशियामध्ये जायचंय आणि तुम्ही करन्सी चेंज करतात, तुम्ही समजा इतके पैसे हवे तर आधी ते डॉलर्समध्ये कन्वर्ट होतात, युएसच्या बँकेत जातात, तिकडनं मलेशियामधनं ती मलेशियन करन्सी घेतात, मग ते तुमच्याकडे येतं. परत तुम्ही परत येताना तुम्ही परत सेम प्रोसेस करतात. सो ह्याच्यात कट कमिशनमध्ये युएसच्या बँकेतनं पैसेही मिळतात. समजा UPI आलं आणि UPI विल बी एक्सेप्टेड बाय एव्हरी कंट्री, स्विफ्ट संपणार. सो रादर देन सेइंग दॅट सिस्टम इज रॉंग, आपण ते म्हणतो ना छोटी लाईन आणि मोठी लाईन, आकामध्ये लाईन छोटी होऊन जाते, आपण एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय. त्यासकडेच आतापर्यंत आपण बाकी क्लायमेट चेंजवरती वगैरे आपण काहीच बोलायचो नाही. पण मोदी आल्यानंतर क्लायमेट चेंजवरती त्यांनी भरपूर वक्तव्यही केलेलं आहे आणि त्यांनी ग्लोबल सोलार अलायन्स बिल्ड केलेलं आहे. त्यांनी त्याचं नाव सूर्यपुत्र दिलं, ज्या देशामध्ये सनलाईट सर्वात जास्त पडते, आणि त्यांनी सोलार मिशन टार्गेट डिसाईड केलेलं आहे, विच इंडिया इज ऑलरेडी कम्प्लिटेड द टार्गेट इफ आय एम नॉट रॉंग, की देशाचं इतकं पर्सेंटेज ऑफ पॉवर इतक्या वर्षामध्ये सोलार एनर्जी थ्रू क्रिएट होणार. अँड वी आर ड्रायव्हिंग द फोर्स. त्याचं जे सेक्रेटेरिएट आहे ते आपण दिल्लीमध्येच बनवलेलं आहे. त्यानंतर जे कॅची जार्गन्स असतात, इंटरनॅशनल योगा डे आपण आता सेलिब्रेट करतोय, म्हणजे मला कधी कधी वाटतं हा कोणीच विचार नाही केला का इतके वर्ष, ना नेहरूंनी केला, ना अटलजींनी केला, किंवा केला असेल पण ते फुलफिल झालं नाही. पण आज वर्षातनं एक दिवस लिटरली एव्हरी कंट्री विच इज ऑफ द युनायटेड नेशन्सचं एक अॅन्युअल कॅलेंडर असतं, ते सगळ्या त्यांच्या फॉरेन ऑफिसेसमध्ये वगैरे पाठवतात की हे दिवस आपण सेलिब्रेट करायचे किंवा ऑब्झर्व करायचे. प्रत्येक देशात योगा डे सेलिब्रेट होतोय. दिस इज आवर सॉफ्ट पॉवर. And the hard power part is getting it implemented. Getting it done in the UN is a hard power. People doing it is soft power. So
योगा डे इज अ ह्यूज अचीवमेंट. त्यानंतर प्रधानमंत्री मोदींनी हे जेव्हा क्लायमेट चेंज कॉन्फरन्स वगैरे सगळे सुरू होते तेव्हा त्यांनी म्हटलं की ठीक आहे, एक तुम्ही म्हणतात की मोठ्या कंपनीजनी कार्बन क्रेडिट कमी करायला पाहिजे, इको फ्रेंडली झालं पाहिजे, पण त्यांनी एक लाईफ नावाचं एक जार्गन दिलं, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. बेसिकली ही प्रोमोटेड द इंडियन वे ऑफ लाईफ. वेस्टेज कमी करा, बाहेर जाताना पिशवी घ्या, रिसायकल करा, रियूज करा, प्लास्टिकची बॉटल का वापरता, स्वतःचा एम्प्टी बॉटल घेऊन चला. अशा अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही तुमच्या घरनं सुरू करू शकता, ज्यातनं ग्लोबल वॉर्मिंग कमी होणार, क्लायमेट चेंज कंट्रोलमध्ये येईल. सो अगेन इंडिया इज प्लेइंग अ प्रॉमिनंट रोल इन गिव्हिंग द वर्ल्ड अ डिरेक्शन की कोणत्या दिशेने जावं, काय करावं. आणि फक्त टेररिझमवरती आपण लिमिटेड नाही आहोत, फक्त इकॉनॉमीवरती लिमिटेड नाही आहोत, पण आम्ही नवीन संस्थाही बनवतोय. ब्रिक्सची नवीन बँक सुरू झाली, त्याचं नाव आहे न्यू डेव्हलपमेंट बँक. दो द हेडक्वार्टर्स वॉज सिलेक्टेड एज चायना, बट त्याचा फर्स्ट जो चेअरपर्सन होता ऑफ दॅट बँक इज केव्ही कामत. भारतातनं आपण घेतला होता. सो दॅट इज ऑल्सो बिग अचीवमेंट. वी आर क्रिएटिंग न्यू इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स. आपण म्हणतो ना की वर्ल्ड बँक चुकीचं करतं, हे नाही आपल्या विरोधात आहे, मग तुम्ही काय करताय? आपण आता करतोय. सो इट इज नॉट जस्ट लुकिंग, ऑब्झर्विंग और रिॲक्टिंग. वी टुडे हॅव अ व्हेरी प्रोएक्टिव्ह फॉरेन पॉलिसी. विथ दिस आय कन्क्लूड माय रिमार्क्स. थँक्यू. खरं म्हणजे सवाई गंधर्व महोत्सवात एका पट्टीच्या गायकाचं गायन व्हावं आणि त्याच्यानंतर एका नवजात बालक असतो, खरं तर नवजात गायकाला गायला बोलवावं तशी माझी अवस्था झालेली आहे. आता देवेंद्रजींचं नाव आम्ही रामभाऊ माळगी पासून ऐकत आलेलो आहे, पण मला वाटतं पुढच्या मंगळवारी गोपाळ काला आहे. या सभागृहाचं सरासरी वय एक 50-55 आहे आणि माझं वय 35 आहे. त्यामुळे ती शेवटला हंडी फोडण्याचं जे काम असतं सर्वात लहान माणसाला दिलं जातं. त्यामुळे मला तुम्ही हे काम दिलेलं आहे. देवेंद्रजी इंटरनॅशनल पॉलिटिक्स, इंटरनॅशनल रिलेशन्स यावर त्यांनी मागील साधारणपणे 1 तासभर भाष्य केलं. राजकारण आणि समाजकारण म्हणजे मी जरी इंग्रजी माध्यमातून शिकलो असलो तरी राजकारण आणि समाजकारण हे शब्द मला जास्त आपलेसे वाटतात. हा जो आपला उपक्रम आहे सुषमा स्वराज मंच, हा समाजकारणाचा एक भाग आहे आणि देवेंद्रजी ज्या विषयावर बोलले तो राजकारणाचा भाग आहे. समाजकारण आणि राजकारण हे कुठल्याही समाजाचे सुपरफ्लुअस कंपार्टमेंट्स असतात आणि महाराष्ट्रातले जे संत परंपरा आहे, समाजकारण हे ज्ञानेश्वर माऊलींच्या आधारावर चालत असतं आणि राजकारण हे समर्थ रामदासांच्या उक्तीवर चालत असतं. आणि जसं माऊली म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो, अवघे विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पण समर्थ रामदास किंवा अन्य महाराष्ट्रातले जे कठोर संत आहेत ते म्हणतात की मऊ मिळावून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू व्हायचे. तर हे वज्रभेदाचं जे काम आहे हे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये कसं केलं जाऊ शकतं हे देवेंद्रजींनी आपल्याकडे मांडलं. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या संबोधनामध्ये इस्रायलचा बरेचदा उल्लेख आला. मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच ज्ञात असेल की साधारणपणे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच त्याच दरम्यान इस्रायलला एक देश म्हणून मान्यता मिळाली आणि इस्रायलच्या पार्लमेंटमध्ये सर्वात प्रथम जर कुठला प्रस्ताव मांडला गेला असेल तर तो भारताविषयीचा आभाराचा प्रस्ताव मांडला गेला. त्या इस्रायल देशाचं म्हणजे मी आज इस्रायलचा उल्लेख एवढ्यासाठी करतोय की आपण परराष्ट्र धोरणावर बोलतो
आपण परराष्ट्र धोरण जाणून घेतो, पण त्याच वेळेला आपल्या स्वतःच्या आयुष्याचं धोरण एक नागरिक म्हणून, म्हणजे त्यांनी मॅक्रो लेवलवर विषय मांडला, मी मायक्रो लेवलवर बोलतोय. मॅक्रो पासून मायक्रोची जो प्रवास आहे तो आपल्या सनातन धर्मामध्ये सुद्धा म्हटलेला आहे की जे ब्रह्मांड ते पिंड आहे, तो मॅक्रो पासून तो मायक्रोचा जो प्रवास आहे. तर इस्रायल एक महान देश का आहे, म्हणजे चारही बाजूनी शत्रूंनी वेढलेला देश आहे, पण महान का आहे? कारण इस्रायल जेव्हा स्थापन होत होता, स्थापन होण्याच्या अगोदर शेकडो वर्ष तो देश ज्यांनी स्थापन केला ते दररोज रात्री जेवताना हा विचार करायचे की एक दिवस मी माझा इस्रायल देश स्थापन करणार, आणि त्यांनी तो देश स्थापन केला. हा त्यांचा निर्धार होता. त्याचबरोबर जसं मित्र देशाकडनं, इस्रायल आपला मित्र देश आहे, शिकण्यासारखं असतं, तसं शत्रू देशाकडनं सुद्धा शिकण्यासारखं असतं. मला वाटतं चायना त्यातल्या त्यात आपला शत्रू देश आहे. पण मगाशी मॅडमने माझा परिचय करून देताना प्रभूसाहेबांचं नाव घेतलं. प्रभूसाहेबांचं जसं साठे साहेबांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, तसं प्रभूसाहेबांचंही माझ्यावर प्रेम आहे. आपण सगळ्यांनी ती गोष्ट वाचली असेल पेपरात आलेली की प्रभूसाहेब एकदा चायनाच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या फर्स्ट ऑफिसर म्हणून एक 30-32 वर्षाच्या एक महिला अधिकारी चायनीज गव्हर्नमेंटकडनं प्रभूसाहेबांच्या सोबत डेप्यूट झाल्या होत्या. ती महिला अधिकारी सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग करायची आणि रात्री सगळा त्यांचा कामाचा आवाका आटपेपर्यंत प्रभूसाहेबांच्या सोबत असायची. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस. 4थ्या दिवशी प्रभूसाहेबांनी तिला विचारलं की बाबा तू 30-32 वर्षाची ऑफिसर आहेस, मी समजतो की तुला काम दिलेलं आहे, पण तू सकाळी 7 वाजता येतेस, रात्री 11 वाजेपर्यंत तुला काही, म्हणजे जसं मग अशी मॅडमने म्हटलं की डॉक्टर्स आम्ही देसाईंना काही घर वगैरे काय हा विषय, तसं प्रभूसाहेबांनी तिला विचारलं की बाबा तुला काही घरदार वगैरे कसं काय, म्हणजे कुटुंब? ते म्हटले आहे ना, मला एक वर्षाचं मूल आहे, माझा पती आहे, आणि माझं मूल म्हणाले माझ्या आई वडील, आणि आई वडील नसतील सासू सासरे असे सांभाळतात. प्रभूसाहेब म्हणाले ठीक आहे, मग काय तुला काय याविषयी, तू एक्स्ट्रा आहे जे काही काम करतेस, कारण शक्यतो भारतामध्ये काम करण्याची आपली धारणा असते की 9ला आत जा आणि 5ला बाहेर पडा. तू सकाळी 7ला येतेस, रात्री 11 वाजता, तुला काय गव्हर्नमेंट काय ओव्हर टाईम वगैरे DA? ती म्हणाली म्हणजे काय? नाही म्हणाले असा ओव्हर टाईम असतो आमच्या इकडे भारतामध्ये, तुम्ही काय केलं, कुठे बाहेर गेलात, DA ऑफिसमध्ये जास्त बसलात, ओव्हर टाईम मिळतो. ते म्हणाले आमच्या इकडे असं काही नाही. म्हणाली बाई तू सकाळी 7 रात्री हे तू म्हणजे काय, म्हणजे काय? ती म्हणाली मी माझ्या देशासाठी काम करते. प्रभूसाहेबांनी जेव्हा मला ही गोष्ट, म्हणजे पेपरात आपण वाचली असेल, त्यांनी मला वैयक्तिक पातळीवर जेव्हा सांगितली, मला वाटतं शत्रूकडनंही काही गोष्टी शिकायच्या असतात, त्याच्यातली ही एक गोष्ट आहे. आज मला वाटतं हे अशा स्वरूपाचे उपक्रम चालणं एक समाज मन सुदृढ राहण्याचं एक लक्षण आहे. आपल्याला बरेचदा वैफल्य येतं, आपल्याला वाटतं काय चाललंय, अवतीभोवती काय चाललंय. तर जगामध्ये 3 मोठे सायकोलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, आपण त्यांना, ते सायकॅट्रिस्ट होतात, पण सायकोलॉजिस्ट ज्यांनी मानवी मनाचा अभ्यास केला, असे 3 मोठे तज्ज्ञ होऊन गेले. एक होते फ्रॉइड, दुसरे होते कार्ल जंग, आणि तिसरे होते अल्फ्रेड ॲडलर. तर सामान्यतः आपण जो विचार करतो तो फ्रॉइडचा विचार असतो की मी असं केलं म्हणून असं झालं. हा फ्रॉइड आणि कार्ल जंगने मांडलेला विचार आहे. अल्फ्रेड ॲडलरने काय सांगितलं, म्हणजे त्या फ्रॉइड आणि जंगच्या विचाराला इटिओलॉजीचा विचार म्हणतात की मी असं केलं म्हणून असं झालं. त्या उलट जाऊन अल्फ्रेड ॲडलर नावाच्या ऑस्ट्रियन सायकोलॉजिस्टने मांडलेला विचार, जो मला खरोखर जवळचा वाटतो, तो असा आहे की मला ते व्हायचं होतं म्हणून मी असं केलं.
इथे जे तुम्ही लिहिलंय राष्ट्रहित सर्वतोपरी, हे जेव्हा मला हवंसं वाटेल तेव्हा मी बाकी कशाकडेही माझं लक्ष जाऊ देणार नाही आणि मला जे राष्ट्रहित सर्वतोपरी असेल त्याच पद्धतीने मी माझ्या आयुष्याचं मार्गक्रमण करीन. हा ॲडलरचा विचार आपण करण्याची आज गरज आहे. मला माझी आई लहान असताना म्हणजे काही ठराविकच गोष्टी सांगितल्या तिने मला. त्याच्यातली एक गोष्ट होती महाभारताच्या अगोदरच्या काळातली कृष्ण आणि अर्जुनाची. महाभारत घडण्या अगोदर म्हणजे ते जे काही फासे टाकले गेले आणि द्रौपदीचं वस्त्र, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये श्रीकृष्ण आणि पांडवांचा तो नेहमी आपापसात वावरण्याचा काळ. तेव्हा अर्जुन एक दिवस श्रीकृष्णाकडे जातो आणि तो म्हणतो की बाबा रे, तू हे माझे बाकीचे 4 भाऊ आहेत, त्यांनी काही जरी केलं तरी तो म्हणतो जाऊ दे, सोडून दे, जा, माफ केलं जा, पण पुन्हा करू नका असं करू. आणि मात्र मी काय केलं की तू सगळे मला शिक्षा जे काय शासन करायचं आहे ते करतो, असं का? त्यांना एक न्याय, मला वेगळा न्याय, आणि मला सगळी शिक्षा, मी थोडं जरी काहीतरी केलं तरी तो लगेच मला शिक्षा करतो आणि बाकीच्या 4घांना सोडून देतोस. त्यावर जे श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेलं उत्तर आहे ते एक भारताचा नागरिक म्हणून. का? कारण मगासपासून जे देवेंद्रजींनी गेल्या 10 वर्षातलं भारताची बदललेली आंतरराष्ट्रीय भूमिका सांगितली, त्याचा कुठेतरी जो उगम आहे हा आपल्या नागरिक म्हणून विचार करण्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ते श्रीकृष्णाने अर्जुनाला जे उत्तर दिलं ते आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाला, बाबा अर्जुना, इथून पुढे महाभारत घडणार आहे. त्या महाभारतात तुझ्या रथाचं मी सारथ्य करणार आहे. ह्या सबंध पृथ्वीचा जो समतोल आहे हा तुझ्यासारख्या कर्तव्यनिष्ठ आणि सज्जन लोकांवर अवलंबून आहे. त्यामुळे तुला चूक करण्याची मुभा नाही. त्यांनी काय केलं, नकुलने काय केलं, भीमाने काय केलं, त्यांना एक वेळ माफी आहे, पण अर्जुना तुला माफी नाही. त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगताना राष्ट्रहित सर्वतोपरी, म्हणजे इथे जमलेले सगळे तर ते जगत असतीलच, पण इतरही माणसांपर्यंत हा संदेश पोहोचवणं फार गरजेचं आहे की समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या गोष्टी होत असतात, पण त्याच्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत जाऊन अगदीच हताश होऊन आपापल्या पुरतं जगायचं. माझी जेव्हा MDची रेसिडेन्सी सुरू झाली तेव्हा माझ्या गाईड होत्या डॉक्टर आत्रे म्हणून. पहिल्या दिवशीची OPD संपली आणि त्यांनी मला विचारलं, काय आम्ही पुढे सुपर स्पेशालिटी वगैरे काय? मी म्हटलं नाही हो, म्हटलं मॅडम मी सामाजिक काम करतो. त्यांनी मला असं पाहिलं की माझ्यावर 304 वगैरे कुठलं कलम वगैरे लागले आहे. म्हटलं काय झालं? म्हणून अरे तू वेडायस का जरा, हे त्यांचे शब्द आहेत. मी म्हटलं का म्हणत काय? अरे हे काय सामाजिक काम वगैरे, तू MD मेडिसिन कॉवेटेड ब्रांच मिळाली तुला. मी म्हटलं मॅडम तुम्ही नॅट जिओ कधी पाहिलंय का, नॅशनल जॉग्राफी? ते म्हणाले आम्ही याचा काय संबंध आहे इकडे? मी म्हटलं नॅशनल जॉग्राफीवर किंवा डिस्कवरीवर तुम्ही जेव्हा जंगलाचं ते दृश्य दाखवत असतात, कुठलाही प्राणी घ्या म्हटलं, तुम्ही हरिण घ्या, तुम्ही जिराफ घ्या, तुम्ही वाघ घ्या, तुम्ही चिता घ्या, कुठलाही घ्या, ती म्हटलं प्राणी असतात. तो प्रत्येक प्राणी, वाघाने समजा शिकार केली, ती वाघीण असेल किंवा वाघ असेल, तो स्वतःच्या बछड्यांना आणून ती शिकार देतो. किंवा हरिण असेल तर ते आपल्या जिकडे कुठे गवत आहे ते आपल्या बछड्यांना घेऊन जातात. ते दुसऱ्या हरिणीच्या बछड्यांना ते घेऊन जात नसतं, किंवा तो वाघीण दुसऱ्या बछड्यांना ती शिकार देत नसते. म्हटलं आपल्या मुलांचा विचार तर ते प्राणी पण करतात. म्हटलं आपण दुसऱ्यांचा विचार केव्हा करायचा? मॅडम निशब्द झाल्या आणि 3 वर्षांनी मला म्हणाल्या, आम्ही तू ते पहिल्या वर्षी जे बोलला होतास ना ते मला अजून लक्षात आहे. मी म्हटलं लक्षात ठेवा, अजून बरंच काही बघायचं आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने हा जो आपण इथे जमलोय रविवारच्या सकाळी,
समाजाविषयी आपल्या देशाविषयीच विचार करण्याचा एक भाग आहे आणि असे उपक्रम अगदी अविरतपणे घडत राहत आणि आपल्यासारखी सज्जन शक्ती जोपर्यंत समाजात आहे तोपर्यंत ते घडत राहतील. आज मला आपण अध्यक्ष म्हणून इकडे बोलवलं तर हे अध्यक्ष भाषण कोणाला तरी समर्पित करायचं तर मला एकाच, मी असं म्हणणार नाही व्यक्तीला, पण एका प्रवृत्तीला मला समर्पित करावं असं वाटतं. ती प्रवृत्ती उर्मिलेची आहे. आपण रामायण ऐकतो, आता तर सगळ्यांनाच प्रभू रामचंद्र माहिती आहेत. 22 तारखेनंतर रामचंद्र माहिती आहेत, सीताही माहिती आहे, पण उर्मिला फार कोणाला माहीत नसते, जी लक्ष्मणाची पत्नी होती. प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेबरोबर निघाले तेव्हा बंधुप्रेमाने लक्ष्मण सुद्धा म्हणाले, दादा मी पण येणार. आज तर आपण तो विचार आजच्या ह्याच्यामध्ये कालबाह्य आहे, पण तेव्हा ते म्हणाले की दादा मी पण येणार. प्रभू रामचंद्र अयोध्येवरून निघाले, त्यांनी पुढे जे काही रामायण झालं ते, आणि त्याच्यानंतर पुन्हा ते परतले आणि भरताने त्यांच्या ज्या पादुका ठेवून राज्य केलं होतं आणि ते सिंहासनावर बसले. सीता नैसर्गिकरित्या प्रभू रामचंद्रांची पत्नी होती, त्यामुळे तिला तिचा मान मिळाला. पण लक्ष्मणाचा जो त्यामध्ये एक निर्णायक त्याची जी भूमिका होती आणि त्याची पत्नी उर्मिला, त्या उर्मिलेचा मात्र आपल्याला विसर पडला. लक्ष्मण गादीवरही बसला नाही. लक्ष्मणाचं आज ज्या प्रमाणामध्ये प्रभू रामचंद्र वंदनीय लोकांना आहेत त्या प्रमाणामध्ये लक्ष्मणाचं नावही घेतलं जात नाही, तर उर्मिलेचं फार दूर राहिलं. पण ती उर्मिला होती म्हणून रामायण घडू शकलं. जर उर्मिलेने लक्ष्मणाला विरोध केला असता की तू जायचं नाही, आजच्या सारखं जर काही झालं असतं की बाबा त्यांचं बघू द्या, मला मध्ये घेऊ नका, तुम्ही मध्ये पडू नका, तर रामायण घडलं नसतं, रावणाचं वध झाला नसता. तर ही उर्मिला ही जी प्रवृत्ती आहे ती आपल्यासारख्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेणाऱ्या पुरुषांची, म्हणजे आज इकडे स्त्रिया पण अनेक आहेत, पण भाग घेणाऱ्या पुरुषांच्या ज्या पत्नी आहेत त्या उर्मिले समानच आहेत. त्या पुरुषांना योग्य वेळी सहयोग करतात, सहकार्य करतात, घराची बाजू सांभाळून घेतात. म्हणून हे सगळे, ज्याला माझी आजी लष्कराच्या भाकऱ्या भाजणं म्हणायची, ते आपण करू शकतो. आणि त्या उर्मिला आज घराघरात आहेत, म्हणून आज एक राष्ट्र म्हणून आपल्याला बळकटी आहे. त्यामुळे त्या सर्व उर्मिलांना, मग त्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या, सामाजिक संस्थांच्या मध्ये काम करणारे पुरुष, त्या स्त्रिया तर असतीलच, पण त्या पुरुषांच्या ज्या पत्नी असतील त्यांना हे अध्यक्षीय संबोधन मी समर्पित करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपण अटल स्मृती मंचातर्फे जे सुषमा स्वराज मंच आहे त्याच्यामध्ये आज व्याख्यान होतं. आज व्याख्याते होते सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जागतिक याच्यावरती भारताची मैत्री आणि जागतिक मित्र आणि मोदी या संदर्भामध्ये 1-1.5 तास सुंदर लेक्चर होतं. लोकनेत्यातर्फे त्यांनी तुमचं स्वागत करतो. आणि 1-2 प्रश्न आहेत. पहिला म्हणजे आजच्या इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्सला स्टुडंट्सना काय मार्गदर्शन कराल? इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंट्सला हे मार्गदर्शन करेन की दीज आर व्हेरी इंटरेस्टिंग टाइम्स टू बी इन. म्हणजे भारतात पण, भारताच्या अवतीभोवती पण, बांगलादेशमध्ये आता जे होत आहे, किंवा युक्रेन रशियामध्ये जे होत आहे, किंवा इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये जे होत आहे,
US मध्ये पण जो आता मोठा डिबेट सुरू आहे, म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी वोकिझम हा त्याचा एक इलेक्शन इश्यू बनवलेला आहे. सो आता या 2-3-4 वर्षात जे काही मोठे निर्णय होतील, पुढच्या 10-15 वर्षांची दशा याच्यातनं डिसाईड होणार. जसं 1990s मध्ये कलॅप्स ऑफ सोव्हिएत युनियन वॉज अ इम्पॉर्टंट बेंचमार्क, किंवा सप्टेंबर 11चे जे वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अटॅक्स होते ते एक इम्पॉर्टंट इव्हेंट्स होते जे लोकांनी अनुभवले. या आता काही इम्पॉर्टंट इव्हेंट्स आजच्या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळत आहेत. नक्कीच सर. आणि दुसरं, राष्ट्रभक्तीबद्दल काय संदेश द्याल? राष्ट्रभक्तीबद्दल संदेश म्हणजे मला वाटते भारतात त्यात संदेश देण्याची गरज नाही. आपण सगळे राष्ट्रभक्त, देशभक्त आधीपासून आहोतच, आणि त्याची ब्रॉड व्याख्या आता करायला हवी. म्हणजे आधी एक काळ असा होता की परदेशात नाही जायचं, भारतातच राहायचं तरच तू राष्ट्रभक्त आहे. आज असं नाही, तुम्ही परदेशात जाऊन पण देशाचा विचार करू शकता का? आजच्या प्रेझेंटेशन मी जसा विषय मांडला की डायस्पोरा इज प्लेइंग अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इंडियाज फॉरेन पॉलिसी एज वेल. प्रधानमंत्री मोदी युकेला जातात, US ला जातात, ऑस्ट्रेलियाला जातात, यांच्याबरोबर इंटरॅक्शन होतं. डोनाल्ड ट्रम्पचे इलेक्शन्स US मध्ये असतात, पण त्याचे कॅम्पेनिंग करायला ते गुजरातमध्ये येतात. हे दाखवतं की इंडियन डायस्पोराचं महत्व किती वाढलेलं आहे. धन्यवाद सर. थँक्यू.